आपण 2-3 लेवलचं. Sir, we can start right now. Okay. सर सुरुवात करू शकतो आपण सर. संजय सर करू शकतो. येस येस. नमस्कार. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सारथी यांच्या वतीने आपण आज हा वेबिनार आयोजित केलेला आहे. त्यासाठी आज मुख्य निमंत्रक म्हणून विनोदजी बोधनकर यांना आज आपण निमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत धनंजय शेटबाळे, आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील एक पर्यावरण प्रेमी आणि जे आपल्याला नेहमीच आपल्या सोबत असतात. धनंजय शेटबाळेंचं मी स्वागत करतो. तसेच स्मार्ट सारथी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मधून अमोल देशपांडे आहेत. सर्वांचं मी स्वागत करतो. मी प्रथमतः विनोदजी बोधनकर यांची थोडक्यात ओळख करून देतो की सगळ्यांना माहितीच आहेत. ऍक्च्युली विनोदजी बोधनकर हे खूप वर्षापासून पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितच चांगलं काम करतायत आणि ते जलबिरादरी बरोबर पण चांगलं काम करतायत. तर विनोदजी बोधनकर हे सह निमंत्रक आहेत महाराष्ट्र जल बिरादारी फॉर प्रोटेक्शन अँड रिज्युनेशन ऑफ द रिव्हर. नंतर को फाउंडर अँड जॉईंट डायरेक्टर ऑफ सागर मित्र अभियान. ज्या सागर मित्र अभियाननी या पॅन्डेमिक मध्ये 100 टन्स ऑफ वेस्ट प्लास्टिक सेग्रिगेटेड आणि कलेक्शन केलेलं आहे आणि रिसायकल पण केलेलं आहे. त्यांचा मेनली फोकस असतो तो सगळे स्टुडंट्स आणि स्कूल्सची कॉन्टॅक्ट करून ते स्टुडंट्सना ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे त्यांनी प्लास्टिक कलेक्शनचे. आणि त्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 2.5 लाख प्रोग्राम्स अवेअरनेस प्रोग्राम आतापर्यंत घेतलेले आहेत गेल्या 10 वर्षामध्ये. जलनायक जल साक्षरता केंद्र वॉटर लिटरसी सेंटर यशदा त्याचे ते मेंबर आहेत. नंतर जल ऋषी सन्मान 2017 मध्ये त्यांना मिळालेला आहे तरुण भारत संघ आणि जल बिरादरी यांच्यातर्फे ऍट नॅशनल कन्व्हेन्शनल ड्रॉट फ्री इंडिया बिजापूर कर्नाटक येथे ऍट द हँड्स ऑफ राजेंद्र सिंग जी आणि सीएम ऑफ द कर्नाटक. पिंपरी चिंचवड बरोबर ते खूप वर्षापासून अटॅच आहेत, पर्यावरण विभागाला अटॅच आहेत, सगळ्या एनजीओ ना अटॅच आहेत. आपण 2-3 वर्षापासून पिंपरी चिंचवड मधील स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणात कलेक्शन ड्राईव्ह चालू केला होता, ड्राय प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह. आणि मुलांनाच आपण खरं याचे ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं आणि मुलांपासून ऍक्च्युली हा संदेश हा त्यांच्या घरापर्यंत जातो आणि सगळ्या सोसायटीतलं प्लास्टिक ड्राय प्लास्टिक हे गोळा होतं. आणि प्रत्येक शनिवारी आपण त्यांना आवाहन केलं होतं त्यावेळी की प्रत्येक शनिवारी तुम्ही ड्राय प्लास्टिक घेऊन या स्कूलमध्ये आणि जेवढं स्कूल तुम्ही किलो तुमचं प्लास्टिक गोळा होईल तेवढे तुम्हाला क्रेडिट्स मिळतील, ग्रीन पॉइंट्स मिळतील, ग्रीन मार्क्स मिळतील. प्लस त्यांना आपण 8 रुपये किलो त्यावेळी, म्हणजे आता सुद्धा तो रेट वाढला असेल, 8 रुपये किलो प्रत्येक मुलाला आपण त्याचे पैसे द्यायचो. अशा पद्धतीने मुलांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण केला होता आणि मुलं त्यांच्या सोसायटीमधून जेवढं प्लास्टिक जनरेट होतं शेजारच्या बाजारांच्याकडून ह्यांच्याकडून गोळा करून ते दर शनिवारी घेऊन यायचं, इतका अवेअरनेस त्यांच्यामध्ये वाढला होता. आणि ते मुलांच्या मध्ये जे कुठलंही चॉकलेट खाल्लं किंवा अजून काय खाल्लं तर त्याचं प्लास्टिक बाहेर फेकायचं नाही, ते गोळा करायचं वगैरे, हा अवेअरनेस त्यांच्यापासून सुरुवात होतो आणि त्यानंतर ती सगळी सोसायटीला ती सवय लागते. अशाच पद्धतीने काही सोसायटीमध्ये सुद्धा हा ड्राईव्ह चालू केलेला आहे. सोसायटीमधनं कलेक्ट झालेलं ड्राय वेस्ट, ड्राय प्लास्टिक हे पैसे देऊन जलबिरादरी किंवा विनोद बोधनकरांची संस्था आपण त्यांच्या मार्फत, त्या यंत्रणेमार्फत विकत घेतो आणि त्याचं पुढे प्रोसेसिंग करतो. मला एकच सांगायचं आहे की प्लास्टिकचं संशोधन किंवा प्लास्टिकचा शोध माणसाने लावला, पण हा प्लास्टिक शेवटी मनुष्य जातीला शाप आहे की वरदान ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. यावेळी असं मला सांगायचं आहे की वाईल्ड ॲनिमल्स, तुम्ही कुठे जंगलात गेला, समुद्रकिनारी गेला तर इथून
एखादा वाईल्ड अॅनिमल गेलेला आपण त्याच्या फुटप्रिंट वरनं ओळखतो की इथून सिंह गेला, वाघ गेला, किंवा समुद्रकिनारी आपण म्हणतो की इथून एक कासव गेलं किंवा काय गेलं. पण तुम्ही माणूस गेला हे कसं ओळखता, तर तिथं प्लास्टिक आढळलं की समजायचं इथून माणूस गेलेला आहे. माणसाचं अप्रोच कुठपर्यंत झालेला आहे, तर माणूस हा हिमालयापर्यंत गेलेला आहे, त्यामुळे प्लास्टिक हिमालयापर्यंत गेलेला आहे. आणि समुद्रामध्ये तर प्लास्टिक खूपच, म्हणजे आता ते बोधनकर जास्त एक्सप्लेन करतील, समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गेलेला आहे. आणि जिथं माणूस पोहोचलाय तिथं प्लास्टिक पोहोचलंय. अंतराळात सुद्धा आता प्लास्टिक पोहोचलंय. अजून कुठल्या कुठल्या ग्रहावर जिथं माणूस गेलाय तिथं निश्चितच प्लास्टिक सापडेल. त्यामुळे अंटार्क्टिकामध्ये सुद्धा प्लास्टिक सापडलं, हिमालयाच्या टॉपला पण प्लास्टिक सापडलं. तर ह्या गोष्टी आहेत. तर मी महाराष्ट्र शासनाने किंवा भारतामधले बऱ्याचशा राज्यांनी सिंगल यूज प्लास्टिक बंदी केलेली आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन काही प्रमाणात होतं, काही प्रमाणात होत नाही. जिथं यंत्रणा जशी अवेलेबल असते किंवा लोकांच्यात अवेअरनेस आणणं खरं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. त्यामुळं सिंगल यूज प्लास्टिकचे दुष्परिणाम काय आहेत आणि प्लास्टिक आपल्याला कुठं घेऊन, म्हणजे आपण प्लास्टिकमुळे आपण कुठं चाललो आहोत आणि मनुष्यजात किती चालू आहे आणि आपण किती अत्याचार या वसुंधरेवर करतो या प्लास्टिकमुळे. आणि प्लास्टिक हे निश्चितच शाप नाही तर वरदान आहे. जेव्हा आपण ते प्लास्टिक कुठेही लिटरिंग करणार नाही आणि प्लास्टिकचं डिस्पोजल व्यवस्थित करू. आणि प्लास्टिक इज नाव व्हाईट गोल्ड, म्हणजे प्लास्टिक मधून तुम्ही रेव्हेन्यू जनरेशन करू शकता. तर त्या पद्धतीने प्लास्टिकला हाताळलं पाहिजे आणि प्लास्टिक लिटरिंग बंद केलं पाहिजे आणि याचा अवेअरनेस मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे, तरच हे प्लास्टिक वरदान समजलं जाईल. अदरवाईज हे प्लास्टिक निश्चितच शाप आहे आणि मनुष्य जातीला हे निश्चितच म्हणजे भूषणावं नाहीये की ही सृष्टीवर तुम्ही अत्याचार करताय आणि या निसर्गावर जे परिणाम होत आहेत प्लास्टिकचे, जे आपण आता बोधनकर सरांच्या प्रेझेंटेशन मध्ये निश्चितच याबद्दल आपल्याला कळेल की प्लास्टिकमुळे निश्चित काय होतंय. त्यामुळे मी बोधनकर सरांना विनंती करतो की तुम्ही आता प्रेझेंटेशन करावं. त्यापूर्वी मी एक दोन गोष्टी सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे प्लास्टिक म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक साठी आरोग्य विभागाच्या मदतीने कारवाई करत असतं. त्याच पद्धतीने जे कचरा गोळा होतो आणि जो मोशी कचरा डेपो येतो त्यामधलं प्लास्टिक सेग्रिगेट मोठ्या प्रमाणात आपण रॅक पिकरच्या मदतीने करतो. नंतर तिथे आपण प्लास्टिक टू फ्युएलचा एक प्लांट लावलेला आहे, तो गेले 2010 पासून चालू आहे. त्यामध्ये आपण निश्चितच कॅपॅसिटी वेळोवेळी त्याची अपग्रेड करत असतो. जवळजवळ 1 टन प्लास्टिक पासून 600 ते 700 लिटर बायोडिझेल, म्हणजे आपण LDO म्हणतो त्याला, लाईट डेन्सिटी ऑइल, लो डेन्सिटी ऑइल तयार करतो आणि ते फर्नेस ऑइल म्हणून इंडस्ट्रीयल पर्पज साठी वापरलं जातं. त्याच पद्धतीने आपण प्लास्टिकचे ग्रॅन्युअल बनवायला सुरुवात केली गेले 2 वर्षापासून. ग्रॅन्युअलला पण आपल्याला जवळजवळ 25 ते 30 रुपये पर किलो रेट मिळतो आणि त्याचं म्हणजे त्याची डिमांड पण चांगली आहे मार्केटमध्ये. तर आपण ग्रॅन्युअल पण जवळजवळ 1 ते 1.5 टन प्लास्टिकचं रोज ग्रॅन्युअल बनवतो आणि जवळजवळ 2 टन प्लास्टिक पासून प्लास्टिक टू ऑइल जे आहे डिझेल ते बनवतो आपण. आणि याच पद्धतीने इथून पुढे सुद्धा म्हणजे प्लास्टिक हे या पद्धतीने जर तुम्ही रियूज मध्ये रिसायकल मध्ये आणलं तर निश्चितच प्लास्टिक हे वरदान आहे. आणि मी परत एकदा बोधनकर सरांना विनंती करतो की तुम्ही आता आपलं विचार मांडावे. नमस्कार, शेटबाळे सर आपण बोलणार आहात का? धनंजय शेटबाळे सर नमस्कार. आता संजयनी सर्व काही विस्तृतपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे अधिकचा वेळ न घेता माझी सगळ्याच नागरिकांच्या वतीनं, सगळ्याच शहरातल्या संस्थांच्या वतीनं विनोद तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद धनंजय शेटबाळे. धन्यवाद संजय कुलकर्णी सर. धन्यवाद अमोल सर आणि सारथी, स्मार्ट सारथीचे सगळेच टीमवर्क, जे कोणी टीमचे आहेत ते सगळे. मी पॉवर पॉइंट दाखवून सुरू करतो लगेच माझं बोलणं. आज विषय आहे प्लास्टिक प्रदूषण समस्या व उपाय. आपण लेखी विषय अनेक मांडतो, पण त्यात विचार असा आहे सगळ्यांचाच की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी हद्द आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि जे नागरिक आहेत त्यांना प्लास्टिक कसं कलेक्ट करायचं आणि ते रिसायकलिंगला एका सायकलमध्ये महिन्यातनं असेल, 15 असेल, आठवड्यातनं असेल, हे कसं काय द्यायचं. खरं तर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक संस्था काम करत आहेत, 10-12. त्यातली एक संस्था सागर मित्र अभियान.
आपला अनुभव 2011 पासून सुरू झालेला आहे. सध्या कोविड चालू आहे म्हणून कोविडचं जे व्हायरस आहे ते आपल्या आतल्या लंग्सना ह्यांना डॅमेज करतं आणि म्हणून आपलं ऑक्सिजन कमी होत आहे. आपले बाहेरचे पण 2 लंग्स आहेत. प्रत्येकाला आतले 2 लंग्स आहेत. आपले बाहेरचे 2 लंग्स ह्याचं चित्र दाखवतोय. ते बाहेरचं ऑक्सिजन प्रोसेस करतात. आता हे चित्र तुम्ही बघितलं तर पूर्ण जमिनीवरची हिरवळ ही ऑक्सिजन रिप्रोसेस रिसायकल करून देत असते. म्हणून जमिनीवरची हिरवळ हे एक आउटर लंग आहे, बाहेरचं फुफ्फुस. आणि आपला समुद्र 3 पटीने मोठा आहे जमिनीपेक्षा. तर त्या समुद्रामध्ये जी हिरवळ आहे ती हिरवळ म्हणजे आपलं दुसरे आउटर लंग. म्हणजे हिरवळ जमिनीवरची आणि हिरवळ समुद्रातली. समुद्रातल्या हिरवळीमध्ये हे एकपेशीय सेल्स आहेत ज्यांना फायटोप्लॅंक्टन आपण म्हणतो. हे आपल्या लेक्समध्ये आहेत, आपल्या नद्यांमध्ये आहेत, उजनी धरणामध्ये. पण समुद्र खूप मोठा आहे हो. टोटल एरिया ऑफ द रिव्हर्स तुम्ही बघितली आणि समुद्र बघितलं तर फारच मोठा आहे समुद्र. तर हे फायटोप्लॅंक्टन जे आहेत ते जरी एकपेशीय असले तरी त्यांच्यामध्ये तो हिरवा ठिपका क्लोरोफिलचा असल्यामुळे ते ऑक्सिजन देतात. आणि ह्या फायटोप्लॅंक्टनना आपण प्लास्टिकने मारत आहोत. म्हणजे प्लास्टिक वेचायचं, प्लास्टिक फेकायचं नाही. हे गार्बेज मॅनेजमेंटचा इश्यू आहे का हा अहिंसेचा इश्यू आहे? तर आम्ही विद्यार्थ्यांबरोबर हा अहिंसेचा इश्यू आहे म्हणून जेव्हा गेलो तेव्हा 2011 मध्ये 150 विद्यार्थी होते. आज 3 देशांमधले 2.5 लाख विद्यार्थी आपल्याबरोबर काम करतात. तर त्यांना आम्ही जे सांगितलंय की समुद्रामधली जी हिरवळ आहे, बघा जमिनीवरची हिरवळ वाचवा हे तर सगळ्या शाळांमध्ये शिकवता येतो. अगदी KG पासून PhD पर्यंत स्टुडंट्स, आणि रोज न्यूजमध्ये असतं की जमिनीवरची हिरवळ वाचवा. समुद्रातली हिरवळ अतिशय सुंदर आहे. हे जे फायटोप्लॅंक्टन आहेत ते एकपेशीय जरी असले, अदृश्य जरी असले तरी पण ते थवेच्या थवे 70 किलोमीटर पर्यंत असतात. आणि हे जे चित्र दिसते तुम्हाला तसे ते रात्री हिरवा प्रकाश, निळा प्रकाश देत असतात. म्हणजे वरती ताऱ्यांचा प्रकाश आणि खाली समुद्रातनं ह्या फायटोप्लॅंक्टनचा प्रकाश. आणि नंबर ऑफ स्टार्स आपल्याला दिसतात त्याच्यापेक्षा जास्ती आहेत की काय हे फायटोप्लॅंक्टन असं वाटायला लागतं. मग ह्यांचं महत्व काय आहे? तर 50% ऑक्सिजन आपल्याला जमिनीवरची हिरवळ देते, सेव्ह द ट्रीज, पण 50% ऑक्सिजन ओनली. आणि 50% ऑक्सिजन गिफ्टेड बाय ओशन ग्रीनरी. एक साधा प्लास्टिकचा तुकडा, एखादा प्लास्टिकचा तुकडा सापडतोय का बघतो बघा, अगदी माझ्या हातापेक्षा डबल आहे. हा तुकडा जर समुद्रावर, नदीवर असा तरंगला तर ते उन्हाचे किरण ह्याच्यावरनं परावर्तित होतात आणि खालचे हे जे फायटोप्लॅंक्टन आहेत त्यांच्यापर्यंत ते ऊन पोचत नाही. त्याच्यातलं जे क्लोरोफिल आहे ते फोटोसिंथेसिस होऊ देत नाही मग. आणि इतक्या टनाने 14 मिलियन टन्स इज गोइंग इन टू द ओशन्स. तर ह्याच्याने हे मरतायत. फायटोप्लॅंक्टन आणि हिरवळ जी समुद्रातली आहे ती मरते. तर म्हणून आपण प्लास्टिक थांबवायचंय असं आम्ही लहान मुलांच्या प्रोग्राममध्ये सुरू केलं आणि आम्हाला त्याच्यात यश मिळत गेलं. त्यात डिटेलमध्ये जात नाही. 150 स्टुडंट्स होते आपल्याकडे 2011 मध्ये. आता 2021 मध्ये 2.5 लाख स्टुडंट्स आहेत, 250 शाळा आहेत, 3 देशांमध्ये आहोत आपण. पण आपलं मुख्य काम पुणे, जळगाव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि साताऱ्यामध्ये आहे. आणि आपण आता 35,000 रेसिडेंट्स ऑफ 182 हाऊसिंग सोसायटीज पर्यंत पोहोचलेलो आहोत. सध्या कोविड असल्यामुळे यातले 75 ते 100च हाऊसिंग सोसायटीज ऍक्टिव्ह आहेत, कारण बरेच जण आपल्या गाडीला आत येऊ देत नाहीत. आणि तर ते तरी पण आपलं तसं परफॉर्मन्स आता 100 टन आपण 2020 मध्ये रिकलेक्ट केलं आणि रिसायकल केलं. म्हणून हे काम चालू आहे बरं का. कोविडच्या वेळेस आपण अडॅप्ट केलं. शाळा बंद असल्या तरी आपण हाऊसिंग सोसायटीमधनं घ्यायला सुरू केलं. तर ह्यात जलबिरादरी तर आहेच आहे, कमिन्स इंडिया आपल्या बरोबर आहे, पुणे महानगरपालिका आपल्या बरोबर आहे, आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड आपल्या मुलामुलींना 2015 मध्ये ओशन हिरो असा मिळालाय. तेव्हा ते 61,000 विद्यार्थी होते. सगळ्यात पहिले जसं संजय कुलकर्णी सर सांगत होते की सगळ्या प्रकारचं सिंगल यूज प्लास्टिक आपण विकतच घेऊ नये. आम्ही सगळ्यात आधी हे वॉर्निंगच देतो की रिफ्यूज टू यूज प्लास्टिक. मग ते नियमात आलं नाही आलं, गव्हर्नमेंटनी बॅन केलं नाही केलं. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर 4-4 लाख माणसांचा जॉब असेल एका डिस्ट्रिक्टमध्ये, ती इंडस्ट्री एकदम बंद केली तर ते 4 लाख माणसं काय करणार असा पण प्रश्न असतो. प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये लोक एम्प्लॉईज पण आहेत. म्हणून हा जरा किचकट प्रश्न आहे. आणि म्हणून नागरिकांनी असं ठरवायचंय की सिंगल यूज प्लास्टिक कमी कमी करत बंद करायचं. फर्स्ट ऑफ ऑल रिफ्यूज टू यूज प्लास्टिक और सिंगल यूज प्लास्टिक. साधी गोष्ट आहे,
स्टार्ट युझिंग अ मेटल बॉटल आणि लगेच तुमचं प्लास्टिकच्या बॉटल घेणंच बंद होतं. अगदी छोट्या लेवलवरती झालं तरी लाखो लोकांनी केलं की त्याचा इफेक्ट होतो. आपण घरांमध्ये राहतो, घरं जमिनीवरती आहेत, जमिनीच्या शेजारी नदी आहे, कारण नदीच्या शेजारी आपण राहतो, आपल्याला पाणी लागतं नदीचं. पण ती नदी जरी आपल्याला पाणी देते तरी आपण प्लास्टिक फेकतो त्या नदीमध्ये. का जातं हे प्लास्टिक नदीत? तर उतारावरनं जातं. आपल्या जमिनीला उतार आहे, प्लास्टिक हलका आहे, त्यातलं जे काही विखुरलं जातं. तर पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये कलेक्शनचे एव्हरी इयर इम्प्रूव्हिंग मेथड्स आहेत. इम्प्रूव्हिंग मेथड्स, इम्प्रूव्हिंग अवेअरनेस. स्टील देर आर पीपल हू थ्रो. परफेक्शनला वेळ आहे. तर ज्यांनी फेकलेलं आहे ते जमिनीवरनं घसरून जातं नदीमध्ये, आणि नदीतनं 6 महिने का लागेना आपलं भीमा नदीतनं कृष्णेत आणि कृष्णेतनं बे ऑफ बेंगॉल पर्यंत पोहोचतं. 100 तुकडे फेकले तर 30 तुकडे हे नदीत जातात, 30 तुकडे जमिनीवर पडून राहतात, 30 तुकडे जाळले जातात. आणि 7 to 10% हे ग्लोबल ॲव्हरेज आहे रिसायकलिंगचं. ग्लोबली ह्युमॅनिटी इज स्टील लर्निंग व्हॉट टू डू विथ दिस प्लास्टिक. प्लास्टिक इज अ बून, पण आपण ते फेकत राहिलो तर प्रॉब्लेम आहे. तर ह्या प्लास्टिकचे तुकडे होतात अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे, अतिनील जे सूर्याचे किरण आहेत त्यांच्यामुळे. आणि ते छोटे छोटे तुकडे होत जेव्हा 1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर मायक्रोप्लास्टिक्स बनतात, तेव्हा छोट्यात छोटे मासे आणि पक्षी पण खातात. अगदी मस्किटोच्या लार्व्याच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलेले आहेत. म्हणजे अगदी छोट्या छोट्या क्रिचर्सना पण प्लास्टिकनी सोडलेलं नाही. प्लास्टिक पचत नाही म्हणून अर्थात हे प्राणी मरतात. म्हणून सागर मित्र हे नॉन व्हायलन्स प्रोग्राम आहे, की मानव जातीने ह्या पक्षी माशांवरती आणि फायटोप्लॅन्क्टन आणि ह्या सगळ्या निसर्गावरती अत्याचार केलेला आहे. तो थांबवण्यासाठी लहान मुलांना आम्ही सांगतो की भारतामधले आपण आहोत, आपण सगळ्या जगाला दाखवलं पाहिजे की आम्ही प्लास्टिक फेकणार नाही, कारण की पक्षी मासे वाचवायचे. जमिनीवरचं प्लास्टिक आपण सगळ्यांनी बघितलंय, उतार असल्यामुळे ते पाण्यात जातं. अशा बोटींमध्ये आम्ही डॉक्टर विश्वास येवले, अतिशय ग्रेट माणूस, 2002 मध्ये आम्ही शिकलो नद्या त्यांच्याकडनं. आणखी आयुष्यभर शिकता येईल आणि आणखी उरेल इतकं ते पाण्याबद्दल शिकवू शकतात. त्यांच्याकडनं ह्या COEPच्या विद्यार्थ्यांबरोबर 6-7 वर्ष आम्हाला अनुभव आला. आणि त्यात आपल्या नद्यांमध्ये कसे मासे मेलेले ते कळायला लागलं. प्रदूषणामुळे 70 प्रकारचे मासे होते, 2च प्रकारचे उरलेत मुठा नदीमध्ये. तर हे बघितल्यानंतर आणखी एक गोष्ट झाली की COEPच्या नदीमध्ये ह्या विद्यार्थ्यांना त्यांचं प्रॅक्टिस करता येत नाही, म्हणून आपला आश्रम आहे इंद्रायणी काठी, तिथे हे मुलं 200 ते 250 येऊन राहतात दरवर्षी, आणि त्या नदीवरती, इंद्रायणी स्वच्छ नदीवरती प्रॅक्टिस करतात. म्हणून या विद्यार्थ्यांबरोबर आपला संपर्क आहे, म्हणून त्यांना सांगता येतं की ज्या नदीमध्ये आपण फिरतो या बोटीमधनं, तिथल्या मासे पकडणाऱ्यांना विचारलं तर ओव्हरऑल पॉल्युशनमुळे 70 प्रकारचे जे मासे आहेत त्याच्यापैकी 2च स्पीशीज उरलेले आहेत. तर हे सगळं सांगणं जरुरी आहे, कारण प्लास्टिकमुळे हिंसा होते हे कळलं पाहिजे. मुळे मुठेतनं जे येतं, आता हे पूर्ण 11 नद्या आहेत, 5 नद्या पुण्यातल्या, पुणे पिंपरी चिंचवडच्या आणि बाकीच्या आणखी पसरलेल्या. या पुणे डिस्ट्रिक्ट मधलं जे जातं ते अशा प्रकारे दिसायला लागतं. जिथे मुळामुठा नदी भीमेला भेटते त्याच्या 2 किलोमीटर खाली पारगाव आहे, आणि पारगावच्या बंधाऱ्यावर हे प्लास्टिक असं दिसायला लागतं. आणि मग टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, हे भीमेतनं म्हणजे अख्ख्या पुणे डिस्ट्रिक्ट मधनं, कर्नाटकामधनं, तिथल्या नद्यांमधनं घेत, तेलंगणाच्या नद्यांमधनं घेत, हे पुण्यातल्या नद्या, भीमा नदी, कृष्णा नदी, असं करत करत ते बे ऑफ बेंगॉलमध्ये प्लास्टिक जातं. मग असं जे आपलं जातं पुण्यापासून बे ऑफ बेंगॉल पर्यंत, तसं पूर्ण जगात जातं. हो, जगामध्ये नद्या आहेत, प्रत्येक नद्याच्या शेजारी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड, फक्त नाव वेगळे, चेहरे वेगळे आहेत. आणि हे प्लास्टिक जे गेलेले नद्यांमध्ये ते 800 ते 1000 वर्ष आपल्याला त्रास देणार आहे. हे सांगणं जरुरी आहे, नाही तर सिरियसली घेत नाहीत लोक. त्यांना वाटतं कचरा उचलायला सांगताय. नाही, आपण ह्या पूर्ण पृथ्वी वाचवायला सांगतोय. अशी जी बाटली आपण फेकतो त्यातला खालचा पारदर्शक भाग 300 वर्षानंतर नॅनो पार्टिकल बनतो, आणि वरचं झाकण 800 वर्षानंतर नॅनो पार्टिकल बनतं. आणि हे जे आहे हे समुद्रात पसरलेलं आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात पसरले. ते तुम्ही हे खाली लिहिलेलं जर बघितलं, स्लाइड थोडी पुढे जा घेतो. हा, प्लास्टिक इज माय पर्सनल रेस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह द प्लॅनेट. इट इज आवर ग्लोबल रेस्पॉन्सिबिलिटी. हे परत रिपीट केलंय की सेव्ह द ट्रीज सारखं सेव्ह ओशन ग्रीन्स आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की लोखंडाच्या कुऱ्हाडीने आपण झाडं तोडत असतो जमिनीचे, आणि प्लास्टिक नावाची कुऱ्हाड आहे त्याच्यातनं आपण पाण्यातली हिरवळ तोडत असतो. आणि जगातला प्रत्येक माणूस प्लास्टिक फेकतो. नदीतनं समुद्रात गेल्यानंतर हे जे तुम्हाला पॅसिफिक ओशन मध्ये लाल पॅच दिसतोय, तो 2000 किलोमीटर बाय 800 किलोमीटर बाय 30 फीट डीप आहे. तिथे किती फायटोप्लॅन्क्टनचं फोटोसिंथेसिस थांबलं हे तुम्ही विचार करा. हे सिरियस प्रॉब्लेम्स आहेत. हे 2025 मध्ये 2016 मध्ये 25% ओशन फिश ऑफ प्लास्टिक इन स्टमक्स असं सांगितलं होतं आपल्याला UN ने.
आणि 2021 मध्ये आता 50% माशांच्या पोटात प्लास्टिक गेले. म्हणजे हा फक्त आपला पिंपरी चिंचवड पुण्याचा प्रॉब्लेम नाहीये. हे आम्ही जेव्हा मुलांसमोर आणि हाऊसिंग सोसायटी समोर मांडतो की ह्याच्यामध्ये दिस गोज बियॉन्ड अस, आपल्याला पृथ्वीच वाचवायची, प्लास्टिक नाही जाऊ द्यायचं. 2030 2050 त्याच्या आधी आपल्याला हे सगळं थांबवायचंय. तर पुढे जाऊ आपण लवकर. रिच सिटी जी असते पुण्यासारखी, ती गार्बेज इज थ्रोन ऑन द पुअर विलेज. कुठेतरी आपल्याला खाण मिळते आणि मग हे सगळं स्वच्छ असतं आणि बाहेर जाऊन पडतं. तसंच रिच कंट्रीज दे आर थ्रोईंग गार्बेज ऑन पुअर कंट्रीज. बरं का, हे कळलं पाहिजे. तुम्ही हे जर बघितलं, युरोपचे रिच नेशन्स आणि अमेरिका आणि कॅनडा यांचं प्लास्टिक जे आहे ते अनेक देशांना पैसे देतात आणि म्हणतात घेऊन जा, कारण त्यांनी इतकं मॅन्युफॅक्चर करतात. भारतापेक्षा 70 पटीने जास्त अमेरिका मॅन्युफॅक्चर करतात. तर त्यांना तो त्रास होतो आणि ते पैसे देतात देशांना आणि म्हणतात आमचं घेऊन जा. किती फेकतात. रिच कंट्रीज आर थ्रोईंग ऑन पुअर कंट्रीज. प्लीज डोंट थिंक अमेरिका इज व्हेरी क्लीन. तर युएसए आणि युरोपियन युनियन मिळून 24 मिलियन टन्स हे जमिनीवरती फेकतात, इतर देशांवरती. बरं का, आणि त्याच्याशी तुम्ही कम्पेअर केलं तर समुद्रात जातं ते 14 मिलियन टन्स आहे. 24 मिलियन टन हे जमिनीवर जाते आणि समुद्रात जाते ते 14 मिलियन टन्स आहे. यातलं 3 मिलियन टन्स नद्यांमधनं जातं, 5 मिलियन टन्स कोस्टलाईन वरनं जातं आणि 6 मिलियन टन्स नदी आणि तलावामध्ये अडकून बसतं हो दरवर्षी. तर हे प्लास्टिकचा प्रॉब्लेम आहे. बरं, आणखी आता घराजवळ येऊयात. जागतिक भरपूर बोललो आपण. आपण जर 1 किलो प्लास्टिक फेकलं तर ते 150 किलो वेट वेस्ट बरोबर मिक्स होतं. हे आम्ही अनेक जागेवरती जाऊन सेपरेट करून पण बघितले. तर देहू रोडच्या कॅन्टॉनमेंटचं जे आहे तिथे जाऊन बघितलं आम्ही. त्यातलं प्लास्टिक काढलं तर 1 किलो प्लास्टिक 150 किलो वेट वेस्टला खराब करतं. आणि हे पसरतं ना, प्लास्टिक हलकं आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे ह्याचं विघटन होण्याची जी स्पीड आहे ती कमी होते. आणि 1 किलो प्लास्टिक आपण वेगळं केलं तर 150 किलोचं काम होऊन जातं. तर आपण 1 किलो प्लास्टिक बघूयात. हा लाल डॉट आणि हे ग्रीन म्हणजे वेट वेस्ट. हे जर मिक्स केलं तर तो लाल डॉट असा पसरतो त्याच्यात, आणि तो पसरल्यामुळे प्लास्टिक हे शीट असते ना, सिंगल यूज प्लास्टिक का डेंजरस आहे, त्याची शीट असते. त्याच्यामुळे ह्या कचऱ्याला ऊन लागत नाही, पाणी लागत नाही आणि हवा लागत नाही, म्हणून तो कचरा सडतो. आणि जो एका वर्षात उतरला असता, त्याची माती झाली असती, तो 20-20, 30-30 वर्ष सडत राहतो. आपण जर हे 1 किलो प्लास्टिक घरामध्ये काढून ठेवलं बाजूला, तर आपण 150 किलो ओल्या कचऱ्याला श्वास घ्यायला वेळ देतोय. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांनी आणि फॅमिलीजनी 100 टन वेस्ट प्लास्टिक आणलं 2020 मध्ये. याला 150 ने मल्टिप्लाय केलं तर 15,000 टनचं काम झालं. 5 टनची एक व्हेकल जर म्हटली तर 3,000 ट्रक भरून काम केलेलं ह्या मुला मुलींनी. तर इम्पॅक्ट रेशिओ बघितला पाहिजे. मेजरमेंट केल्याशिवाय आपल्याला इम्पॅक्ट रेशिओ कळत नाही. पुढे जाऊयात. रिच सिटी थ्रोज ऑन द पुअर पीपल हु डोंट हॅव अ व्हॉइस. आणि हे विशाखापट्टणमचा हा लँडफिल आहे. थायलंडमध्ये 7 दिवस एका 2 लाख पॉप्युलेशनच्या गावामध्ये जेव्हा गार्बेज ट्रकने आले तर त्यांनी हमरस्त्यावरती असं ठेवलं होतं हे मिक्स गार्बेज आहे. आणि युरोपियन देशांमध्ये जेव्हा एकाच वेळी 20 दिवस स्ट्राईक होता तेव्हा हे असं प्लास्टिक आणि कागद मिक्स दिसलं होतं. म्हणून सध्या ह्याला असा ओव्हररायडिंग आन्सर इन द वेस्टर्न कंट्रीज अँड इंडियन कंट्रीज नाहीये. त्याच्यामुळे हे जमिनीच्या उतारामुळे नदीमध्ये असं पसरतं, नद्यांमध्ये असं भरतं. विश्वास ठेवा ह्याच्या खालनं पाणी वाहतंय, पण आणखी एक विश्वास ठेवा, इथे एकही मासा जिवंत नाहीये, एकही मासा. आणि हे केरळ मधलं आहे. आणि हे इथे जे आहे ही नदी आता समुद्रामध्ये घेऊन जाते. अॅनाकॉस्टिया रिव्हर ग्रामीण भाग जो आहे डिस्ट्रिक्ट कोलंबिया जिथे वॉशिंग्टन पण आहे, तर ग्रामीण भाग अमेरिकेचा तिथल्या नदीमधलं प्लास्टिक. हे सीताराम नदी इंडोनेशियातलं प्लास्टिक. तुम्ही पहा हे मासे पकडणारे प्लास्टिक पकडतायत, मासे नाही पकडत आहेत. हे आता प्लास्टिक चाललं समुद्रामध्ये, हे प्लास्टिक समुद्रामध्ये पसरते. म्हणजे आपण इथे फेकतो आणि ते आपण मॅनेज नाही केलं, कारण मॅनेज करायला गव्हर्नमेंट बरोबर प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. बघा गव्हर्नमेंट एक लाल दिवा ठेवेल ना चौकावरती, पण आपण ब्रेक लावावा लागतो हो प्रत्येकाला. आपला ब्रेक लावायसाठी काय आरटीओ ऑफिसर आपल्या कारमध्ये बसणार नाहीये. तर गव्हर्नमेंटचं काम आहे आणि आपलं काम आपलं आहे. आपल्याला ट्रॅफिकमध्ये स्वतः ब्रेक लावावा लागतो लाल दिवा आला तर. तसा हा लाल दिवा आहे की पक्षी मासे मरतायत, समुद्रामध्ये प्लास्टिक जात आहे, तर आपला हात जो फेकत असतो प्लास्टिक तो आवरायचा आहे. हा लाल दिवा आपण दाखवतोय. मासे मरतायत, पक्षी मरतायत. आपण काय करायचं ते लवकरच येऊ. थोडे आम्ही चित्र मुला मुलींना जे दाखवतो ते दाखवले पाहिजे की मासे असं चेस करतात प्लास्टिकला आणि मरतात.
पक्षी हे नॉर्मल फूड खाता खाता प्लास्टिक खाऊन मरतात. त्यांच्या पोटात अशी झाकणं सापडतात, सिगरेट लायटर सापडतात, असे प्राणी प्लास्टिकमध्ये अडकलेले सापडत आहेत. गायींच्या पोटामध्ये इतकं प्लास्टिक येतंय की इतक्यात यशदाने आम्हाला 500 वेटरनरी डॉक्टर्सचं सेशन घ्यायला सांगितले. 5 सेशनमध्ये 100 वेटरनरी डॉक्टर्स. आणि हे सागर मित्रचं आम्ही त्यांना दाखवलं, कारण त्यांना आश्चर्य होतं की 80 किलो कसं काय सापडतं गायीच्या पोटामध्ये. अहो 80 किलो म्हणजे किती? आता इथे जे चित्र दाखवले 3 बादल्या भरून ते 40 किलो प्लास्टिक आहे. हे माझ्या घरातलं 15 दिवसाचं कोरडं प्लास्टिक आहे. हे 250 ग्रॅम आहे हो फक्त. मग ह्या गायीच्या पोटात 40 किलो निघालं, असे 4 बॅगा म्हणजे 1 किलो, अशा 160 बॅगा भरून त्या गायीच्या पोटामध्ये. हे कळवलं पाहिजे आपण, कारण प्लास्टिक म्हणजे कचरा उचलायचं असं सांगितलं की लोक बदलत नाहीत इझिली. आणि त्यांना जर सांगितलं ह्याच्यामुळे जीव वाचणार आहे, तर मात्र ते अहिंसेचा जो कॉल आहे त्याला रिस्पॉन्स देतात. ह्यांना सगळ्यांना वाचवायचंय का असं आम्ही मुलांना, हाऊसिंग सोसायटीला विचारतो आणि मग त्यांना आम्ही मेथड देतो. आता उत्तर काय आहे ते की घरी आपल्याच टाकाऊ प्लास्टिक मधली एक बॅग घ्यायची अशी, जिथे आपण कागदाची रद्दी ठेवतो. ही सवय जुळलेलीच आहे माझ्या पृथ्वीवरती. प्रत्येक घरामध्ये घरात आलेला न्यूजपेपर वेगळा ठेवला जातो. तर घरात आलेलं विकत घेतलेलं प्लास्टिक, आपण विकत घेतलेलं फक्त स्वतःचं प्लास्टिक घरी ठेवायचंय. मी माझे दात ब्रश करतो, घरोघरी जाऊन दुसऱ्याचे ब्रश करत नाही. तसं बाहेरचं पण प्लास्टिक आम्ही उचलायला सांगत नाही. आम्ही मुला-मुलींना, त्यांच्या फॅमिलीला सांगतो कमीत कमी घरातलं तर ठेवा. जशी प्लास्टिकची रद्दी आहे तशी कागदाच्या रद्दीसारखी प्लास्टिकची रद्दी ते ठेवायला सुरू करतात. हे चार्ट आम्ही देतो. ह्यात सिंगल यूज पासून ते हार्ड प्लास्टिक सगळंच आहे. आम्ही सांगतो की जेव्हा बॅन येईल तेव्हा येईल, हे सगळं प्लास्टिक मात्र तुम्ही महिन्याभरासाठी घरी जमा करा एका बॅगमध्ये आणि ते शाळेत आणून द्यायचं, किंवा हाऊसिंग सोसायटीला आमची गाडी जाते आणि शाळेमध्ये हा असं चित्र असतं. पॅन्डेमिक मध्ये सध्या हे बंद आहे आणि शाळेमध्ये हे अशा प्रकारे आमची गाडी जाते. आपण हे प्लास्टिक विकत घेतो आणि सर म्हटले तसं नाहीये. आता एवढं मोठं मार्केट झाले, प्लास्टिक इतकं यायला लागलंय की किंमत मार्केट वाढल्यानंतर कमी होत जाते आणि 2.5 ते 3 रुपये किलो मिक्स प्लास्टिक आहे आता. तर when the supply of plastic has increased, the prices have gone down. तर that means many people are collecting plastic, बरं का. हा, तर हे अशा प्रकारे शाळा जमा करते. त्याचं वजन करून आपण 2.5 ते 3 रुपये किलो ह्या रेटने आता सध्या आपण घेतो आणि ते शाळेला पैसे दिले जातात आणि शाळा हे पर्यावरणाच्या शिक्षणासाठी ते वापरते. कमिन्स इंडिया सपोर्ट्स अस व्हेरी हँडसमली इन दिस. पहा, हे प्लास्टिक असं जेव्हा येतं, ही आपली पिंपरी चिंचवड मधली शाळा आहे, जय हिंद स्कूल सर. आणि पहिलं कलेक्शन आहे हे 2013 मधलं. ते 112 किलो होतं आणि ते आता इथे पक्षी खाणार नाही की मासे खाणार नाही, म्हणून लहान मुलांना कळतं की हे आपण जीव वाचवलेले आहेत. आणि फ्रॉम हाऊसिंग सोसायटीज हे असं येतं. आणि आपली ही दोघं माणसं बघा, सध्या पीपी त्यांना ते परत परत वापरायचं सिंगल यूज नसतं, त्यांनी हे धुवून घेतात. हे दोन ठेवलेले आहेत त्यांनी प्रत्येकाकडे. आणि जेवढं जमेल तेवढं आम्ही त्यांना प्रोटेक्टेड ठेवतो. ऍक्च्युली जे अशा बॅग्स येतात त्यांना स्प्रे करून घेतलं जातं आणि ह्याला पण स्प्रे केलं जातं शेवटी गोडाऊन मध्ये द्यायच्या आधी. तर हे अशा प्रकारे हाऊसिंग सोसायटी मधनं येतं. 1 टन हे असं दिसतं कंप्रेस केलेलं. आणि वी आर रिकलेक्टिंग अँड रिसायकलिंग 2.5 टन्स वेस्ट प्लास्टिक इच वीक. दर 3 दिवसाला साधारण 1 टन यायला लागले आणि आठवड्याला 2.5 टन यायला लागले सध्या. हे आर्टिस्ट इम्प्रेशन आहे. दॅट मीन्स एव्हरी मंथ वी आर ब्रिंगिंग 10 टन्स. ते असं दिसलं असतं. आणि एव्हरी 3 मंथ्स वी आर ब्रिंगिंग 30 टन्स नाव. आता ह्या 6 महिन्यामध्ये आपण 61 टन जमा केले. तर विचार करा, हे जर आपण नदीत टाकलं तर किती किलोमीटर पर्यंत प्लास्टिक दिसेल. आणि नदीत जाऊन कोण जमा करणार आहे हो. आणि नदीतलं चिखल लागलेलं प्लास्टिक जमा केलं तर ते कोण विकत घेणार आहे. तर घरी ही मुलं मुली क्लीन प्लास्टिक घेतात. त्यातलं सॉलिड प्लास्टिक जे हेवी असतं ते अनेक प्रकारांमधनं नवीन गोष्टी बनतात. 70% गेट्स रिसायकल्ड लाईक दिस. याच्या टेक्निकल गोष्टींमध्ये आपण नंतर केव्हाही जाऊ शकतो. आणि 30% जे राहतं ते संजय कुलकर्णी सर मोशी प्लांट बद्दल बोलले तसे प्लांट्स आहेत. आणि सध्या गॅसिफायर पायरोलायसिस प्लांट्स मध्ये फॉर एव्हरी 100 kgs 25 किलो साधारण गॅस येतोय, 50 किलो फ्युअल ऑइल येते, 50 ते 60 किलो. आणि बाकीचं कोक किंवा टार येतोय. फार एफिशियंटली मॅनेज नाही केलं त्या बिझनेसमॅननी तर ते कोळसा येत नाही, तो टार येतं त्याच्यातनं. आणि मग हे 25 किलो जो गॅस आहे तोच गॅस ह्या मशीनला फॅक्टरीला चालवतो बरं का. म्हणजे हा 25 किलो आलेला गॅस ह्या फॅक्टरीला चालवतो. तर असं हे आपलं कार्यक्रम आहे. सध्या आपल्याला भारत स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान आणि पुणे महानगरपालिकेबरोबर आपण काम करत आहोत. पालिकेने आपल्याला 800 शाळा दिल्यात, पण पॅन्डेमिकमुळे आपलं ते ट्रेनिंग प्रोग्राम सध्या थांबलेले आहेत.
पण आपण ऑनलाईन आता काही शाळांबरोबर सुरू केलंय एक्सपेरिमेंट. आणि इथे तुम्हाला पूर्णच प्रोग्राम दिसतोय की पक्षी मासे मरतात म्हणून अहिंसेचा प्रोग्राम आहे हा, आणि सागर मित्र असा हा प्रोग्राम आपण सुरू केलाय. मला वाटतं मी 20च मिनिट बोललोय. तर आपलं USA मध्ये न्यूयॉर्क शहराने आपल्याला बोलवलं. तिथे 2-3 वेळा गेल्यानंतर ह्या 19 डिसेंबरला 2019च्या डिसेंबरला आपली मेयर बरोबर भेट होणार होती तिथल्या, कारण त्यांना ते व्यापक घेऊन जायचंय. तर माझा विचार आहे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण सगळ्या शाळा आणि सगळ्या हाऊसिंग सोसायटीज करणं अजिबात अवघड नाही, एस्पेशली विथ द हेल्प ऑफ द सारथी ग्रुप. अगदी एक्सलंट करता येईल. आपण लवकरात लवकर त्याच्याबद्दल प्लॅनिंग करू. तर असं दिसतं हो मुलांनी आणलेलं. आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये पण आता एका शाळेने 417 किलो आणलेलं दिसतंय इथे. ही पण शाळा इन्फंट जीसस स्कूल ही खडकीची आहे. ओके, सो थँक्यू सो मच. आपण नॅशनल सर्व्हिस NSS बरोबरही टायअप करतोय. जळगावचा NSS बरोबर आपला MOU होईल तेव्हा त्यांचे 35,000 यंगस्टर्स जे आहेत त्यांना आपण ट्रेनिंग देऊ की हे त्यांनी त्यांच्या गावी कसं करायचं. आणि युनायटेड नेशन्सनी आपल्याला इकोसिस्टम रेस्टोरेशनचा डेकेड सांगितलंय 2021 ते 2030. तर हे 10 वर्ष. तर आपलं 2011 ते 2020 आपला अनुभव ऑलरेडी आहे प्लास्टिकमध्ये. म्हणून लेटस रिवाइव्ह अवर ओशन्स हे आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडला प्रचंड मोठं काम, ज्याला आपण ग्रेटर मेट्रोपॉलिस म्हणतो आपली, तर मोठं काम आपल्याला जागतिक लेवलला दाखवायसाठी करता येणार आहे आणि त्याचं पथदर्शक काम होईल. एकच लक्षात ठेवायचंय, सध्या पॅन्डेमिकमुळे लंग्स खराब होत आहेत. 6 महिन्यात निघून जाईल हो पॅन्डेमिक, 1 वर्ष थांबेल. पण प्लास्टिकमुळे हे 2 जे लंग्स खराब होत आहेत ते प्लास्टिक मात्र 800 ते 1000 वर्ष थांबणार आहे. म्हणून आपलं लक्ष प्लास्टिकवर खूप राहिलं पाहिजे. ऍक्च्युली प्लास्टिक आपल्याला वाचवत आहे. प्लास्टिकचे सिरिंजेस आहेत जे मिलियन्स ऑफ वॅक्सिनेशन्स देत आहेत, हे लक्षात ठेवावं. आणि त्याचं पॅकेजिंग पण मला नक्की माहित नाही, काचेच्या बॉटल्स नाही आहेत, त्या पॉलिमरच आहेत. सो दिस प्लास्टिक इज इन द मेडिकल फील्ड इज सेव्हिंग आवर लाईव्स. फक्त ते आपण फेकायचं नाही. आपण फेकलं की मात्र ते एखाद्या व्हायरस सारखंच आहे हो निसर्गासाठी. हे दोन्ही लंग्स खराब करते ते. म्हणून आपण स्वतःचे लंग्स सिरियसली घेतलेत आपण. तेवढंच टर्मिनल केस आहे बरं का, प्लॅनेट अर्थ तेवढीच टर्मिनल केस आहे. म्हणून आपण अर्जंटली घेतलं पाहिजे. थँक्यू सो मच. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पुढे जाऊयात. लेट्स रिवाइव्ह अवर ओशन्स. बस मी इथे स्टॉप शेअरिंग करतो. धन्यवाद. मला वाटतं मी अतिशय वेळेमध्ये हे कंप्लीट केले, 20-25 मिनिटामध्ये. आणि आपण चर्चेमध्ये जाऊयात आणि त्याच्यातनं आणखी बघूयात. मी विनंती करतो धनंजय शेटबाळेंना की आता तुम्ही निश्चितच प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे आणि आता आपण आपले विचार मांडावेत. हार्दिक आभार. ज्या पद्धतीने हे सगळं प्रेझेंटेशन मांडलं तर ते सगळंच अत्यंत प्रभावी होतं, अत्यंत परिणामकारक होतं. माझ्या समोर आता खरं तर प्लास्टिकची बॅग आहे, दिसते का तुम्हाला सगळ्यांना? तर मी एवढ्यासाठीच मुद्दाम दाखवतोय की एक स्वतःची कमिटमेंट म्हणून आपल्या सगळ्याच शहरातल्या NGOजना आम्ही आवाहन केलं होतं आणि सगळ्याच NGOज आता आपल्याकडे गेली साधारणतः एक 8 ते 10 वर्षे जाणून बुजून ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स आपण वापरतो त्या वापरायचं सगळ्या त्या NGOच्या सदस्यांनी बंद केलं. ही एक सकारात्मक गोष्ट की ज्याचा आपल्याला खरं तर हा संदेश सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण भला मोठा आपला मोबाईल आपल्या खिशामध्ये बाळगतो, तर साधी गोष्ट आहे की एवढी छोटीशी जे काही कॅरी बॅग आहे ती आपल्याला आपल्या खिशामध्ये बाळगणं शक्य नाही का? तर नक्की शक्य आहे. सांगायला मला आनंद वाटतो की बहुतेक सगळ्या संस्थांनी खरं तर हा पण केलेला आहे आणि ते आपल्या कुटुंबांना, आपल्या मित्रपरिवारांना, सोसायटीमधल्या बाकीच्या मेंबर्सना सगळ्यांना ह्यामध्ये खरं तर सामील करून घेतात. आतापर्यंत आम्हीच खरं तर 35,000 अशा कापडी पिशव्या, त्यामध्ये सुद्धा मगाशी विनोद सरांनी जे सांगितलं त्यानुसार अपसायकलिंग, नंतर रिसायकलिंग, रियूज ह्या पद्धतीने भरपूर लोक काम करतात बरं का आपल्या ह्या जुळ्या शहरांमध्ये. म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडचा फक्त जर का विचार केला तर सगळ्यांच्या माहितीसाठी फक्त सांगतो, इन कंटिन्युएशन विथ विनोद सरांनी जे काही सांगितलं, तर भरपूर लोक ह्याच पिशव्या म्हणजे दुधाच्या पिशव्या असतील, घरामध्ये येणारे कंटेनर्स असतील प्लास्टिकचे, किंवा वेगवेगळ्या आपल्या किराणा दुकानातून आपण जे काही पाउचेस आणतो, ज्या काही म्हणजे ऑइलच्या बॅग्स आणतो, ह्या सगळ्याचा खरं सांगायचं तर रोपं बनवण्यासाठी वापर करतायत. सह्याद्री सीड्स बँक म्हणून ग्रुप आहे, मी मुद्दाम नावांसकट तुम्हाला सांगतो. वैष्णवी विनायक पाटील म्हणून ह्या मॅडम राहतात आपल्या चिखलीला. तर त्या आपल्या घरामध्ये आपल्या सोसायटीतल्या सगळ्या मुलांना सोबत घेऊन त्यामध्ये रोपं तयार करतात.
ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये. दुसरं नाव आहे भोलेश्वर पलंगे, टाटा मोटर्स मध्ये ते जॉब करतात, राहतात कोथरूडला. प्रचंड प्रमाणामध्ये ते आपल्या घराच्या आसपासच्या देशी झाडांच्या बिया आणून सगळ्या अशाच प्रकारच्या पिशव्या वापरून त्यामध्येच रोपं बनवतात आणि ती रोपं देवराई फाउंडेशनला आमच्या ते दरवर्षी सुपूर्द करतात. त्याच पद्धतीनं रावेतला ग्रुप आहे, रोजलँड रेसिडेन्सी, आपली जी पिंपळे सौदागरची जी सोसायटी आहे त्याचं आपण उदाहरण बघितलं. मला स्वतःला माझं उदाहरण तुम्हाला मुद्दाम द्यायचं आहे, कारण हे डुएबल आहे आणि ते करावं हा फक्त हे सांगण्यामागचा हेतू आहे. प्रौढी मिरवायचं तर अजिबात काम नाहीये. खरं तर म्हणजे मला स्वतःला प्लास्टिक वापरतो ह्या गोष्टीची खरं सांगतो तुम्हाला खंत आहे. खंत एवढ्यासाठी की बाह्य पर्यावरण हा नंतरचा भाग आहे. प्रत्यक्षामध्ये सजीव सृष्टी तिच्यावर जे काही त्याचे दुष्परिणाम होतात त्याच्या पलीकडे जाऊन खरं तर हे प्लास्टिक खरं तर आपली जी फूड चेन आपण म्हणू त्या फूड चेन मध्ये आलेलं आहे आणि त्या फूड चेन मधून आपल्या शरीरामध्ये आता त्याचा शिरकाव झालेला आहे. मला वाटतं की विनोद सरांनी खरं तर त्याच्यावर पण थोडासा प्रकाश टाकावा की कशा पद्धतीने पाण्यामधून, आपल्या अन्नामधून, म्हणजे शेतामध्ये हे प्लास्टिक पसरतं, शेतामध्ये म्हणजे फर्टिलायझर म्हणून, खत म्हणून जे काही शेतकरी वापरतात, मी हे स्वतः पाहतोय. आमची देवराई फाउंडेशनची जी नर्सरी थेऊरला आहे त्या ठिकाणी जाताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतामध्ये खत म्हणून जेव्हा केव्हा त्यांनी वापरलेलं सगळं फर्टिलायझर बघतो तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये प्लास्टिकचे तुकडे बघायला मिळतात. अर्थात हे सगळं त्या अन्नांमधून, त्या अन्न साखळीतून आपल्या शरीरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि खरं तर आपल्या शरीरामध्ये याचा शिरकाव झाल्याने हे अजिबात आपल्यासाठी चांगलं नाही. वेगवेगळ्या रोगांना ह्याचं निमंत्रण आपण देतो आहोत. मला असं वाटतं की त्यामुळे प्लास्टिकचा संवेदनशीलपणे वापर करणं, काही त्यासाठी सरकारने जे काही नियम बनवले त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचे. ह्या संबंधित मी एक दोन प्रश्न विनोद सरांना विचारू इच्छितो. एक की आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने जो यूज अँड थ्रो प्लास्टिक म्हणतो, म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकवर जी बंदी आणली कायद्याने, तर त्याची काय परिस्थिती आहे? कारण माझ्या माहितीनुसार तो कायदा आत्ताही अस्तित्वात आहेच, फक्त त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. तर त्याबद्दल त्याच्यावर जरा प्रकाश टाकावा आणि सगळ्या नागरिकांना त्यांनी आवाहन करावं. मीही करतो आहे, संजय सर तुम्हीही करा. खरं तर यूज अँड थ्रो प्लास्टिकचा वापर आपण कटाक्षाने टाळला पाहिजे. एक नैतिकता पण असते हो. म्हणजे आता प्रामाणिकपणे सांगायचं, थोडंसं अगदी टोकाचं उदाहरण आहे पण ते देण्याचा मला मोह होतोय. 18 वर्षाच्या वर आपल्या महाराष्ट्रामध्ये अल्कोहोल घेण्याला बंदी नाही. हे खरं आहे, कायद्याने आपण अल्कोहोल घेऊ शकतो. म्हणजे आता माझा मुलगा जो आता सज्ञान आहे, 18 वर्षांच्या वर आहे त्याचं वय, तर मी त्याला दारू द्यावी का? त्याला मी अल्कोहोल द्यावं का? मी देईन का? तर अर्थात मी देणार नाही. ही नैतिकता आहे. त्यामुळे कायद्याचं बंधन हा नंतरचा भाग आहे. नैतिकता आहे की नाही, आपला आतला आवाज आहे की नाही, मला असं वाटतं की तो ऐकला पाहिजे आणि मग कायदा यावा. तर खरोखर जर का ती नैतिकता, जो देश बाळगतो, जो समाज बाळगतो, तो सुदृढ होतो आणि तोच टिकून राहतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. विनोद सर, दोन प्रश्न, त्या कायद्याबद्दल थोडंसं सांगावं तुम्ही. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्याशी संबंधित मी जे मगाशी म्हणालो की हे प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये त्यांनी अगोदरच आता प्रवेश केलेला आहे, त्याचे आपल्या शरीरावर होणारे काय दुष्परिणाम आहेत. दुर्दैवाने असं आहे ना की माणसाला ना स्वार्थ सांगितला ना तर तो जास्त परिणामकारकरित्या समजतो, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. पर्यावरण वाचवा वगैरे ह्या गोष्टी खरं तर येतात पण त्या नंतर येतात. तर ह्या दोन्ही गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. अतिशय महत्वाचं शेटबळे सर आपण बोललात. तसं फार विस्तृत नाही पण मेन पॉइंट्स मला बोलायचे. बरेच लोक आमचं हे सागर मित्रचं आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा म्हणतात की सगळं प्लास्टिक बॅन करा लगेच. तर त्यांना आम्ही एक मानसिकतेबद्दल प्रश्न विचारतो की सिगरेट बॅन करायचा प्रयत्न साधारण 15 जनरेशन्स झाले आणि सिगरेट बॅन करण्यासाठी आपण त्याच्या पॅकेटवरती अगदी इथे कॅन्सर झालेल्या माणसाचा चेहरा पण दाखवतो. त्याच्यामध्ये तेवढं दाखवूनही सिगरेट चालू आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की बघा हे बॅन करायचं मान्य आहे पण त्याच्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे. प्लास्टिकचा वापर इतका आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र झालेला आहे की त्याला आपल्याला बायोडिग्रेडेबल काही ना काहीतरी आपल्या सायंटिस्टना शोधावं लागेल आणि ते शोधेपर्यंत मात्र आपल्याला स्टॉप गॅप अरेंजमेंट का असे ना पण आपण फेकण्यावरती आपल्याला शेटबाळे सर तुम्ही म्हटलात नैतिक
एक आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे. आणि त्याच्यासाठी असे अवेअरनेस प्रोग्राम्स आजचे चाललेले आहेत, आपण जे करतो आहे ते, की जेव्हा गव्हर्नमेंटकडनं येईल तेव्हा येईल. ह्यातला दुसरा प्रॉब्लेम असा आहे की लोकांना वाटतं बॅन करा आणि मग आम्ही तुम्हाला सांगितलं आता बॅन करेपर्यंत आम्ही वापरत राहू. हात झटकतात आणि मग विचार करतात की तुम्ही बॅन कराल तेव्हा मग हे सॉल्व्ह होईल, जणू काही त्यांची जबाबदारीच नाही असं करतात. तर त्यांना आणखी एक गोष्ट सांगावी लागते की प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज खूप मोठ्या आहेत. ड्युपॉन्ट कंपनी आहे, रिलायन्स कंपनी आहे, मेजर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ प्लास्टिक. ते कुठनं येतं हो प्लास्टिक? तर हे क्रूड ऑइल मधनं येतं. हे सगळं समजलं पाहिजे. ऍक्च्युली प्लास्टिक वस्तू समजली पाहिजे. तर क्रूड ऑइलची पेट्रोलियम इंडस्ट्री तुमच्या माझ्या पृथ्वीवरती एवढी मोठी आहे की त्यांना इराक वॉर घडवून आणता आली. म्हणजे धनदांडगे जे लोक होते त्यांना पेट्रोलियम चोरायचं होतं इराकचं, म्हणून त्यांनी युद्ध घडवून आणलं. त्या पेट्रोलियम इंडस्ट्रीचं जे टार सारखं घाण उरायचं, पेट्रोल काढल्यावर, एव्हिएशन फ्युएल काढल्यानंतर, डिझेल काढल्यानंतर, केरोसिन काढल्यानंतर जे उरायचं ना, ते उरलेल्या ह्याच्यात त्यांनी हायड्रोकार्बन्स वरती रिसर्च करून प्लास्टिक काढायला सुरू केलंय. म्हणून त्यांच्या वेस्ट मटेरियल मधनं त्यांची $multi-billion इंडस्ट्री आहे. म्हणून आपल्याला जर ते थांबवायचं, सपोज आपण मान्य केलं चला थांबूयात त्यांना, तर त्यांच्या एवढी तुल्यबळ आपल्याला ताकद जमा करावी लागेल. ती कोणती ताकद जमा करावी लागेल? तर कन्झ्युमर पॅटर्न आपल्याला बदलावं लागणार. अगदी परत तिथेच येतं की प्रत्येकाची आत्मशिस्त बदलावी लागेल. आणि आत्मशिस्त ही आपलं जीवन दर्शन जर आपण इम्प्रूव्ह केलं, अवेअरनेस प्रोग्राम थोडक्यात केला, तर आपलं जीवन दर्शन आणि आत्मदर्शन बदलतं आणि मग आत्मशिस्त येते. तर म्हणून परत इथे असं जातं की बॅनिंगचे नियम आले. एक बघा, एक साधारण 4 वर्षापूर्वी मला वाटतं तो बॅन आलेला आहे 2018 मध्ये. आणि तो बॅन जेव्हा आला तेव्हा त्या दिवशी पेपर वाचल्यानंतर इतके खुश झालो आम्ही त्यातले काही, की त्याच्यात सगळ्यात वरती फ्लेक्स लिहिलेलं होतं. आणि 2 दिवसानंतर फ्लेक्स हा शब्द दिसेच ना. तर मुळात फ्लेक्स बद्दल काय झालं याचा थोडा अभ्यास आम्ही केला. तर लोकांनी 4-4 कोटी रुपयाचे मशीन्स तेव्हा विकत घेतले होते नवीन आलेले, जे 30-30 फूट वाईड फ्लेक्स पण प्रिंट करतील, 15 फूट वाईड फ्लेक्स प्रिंट करतील. त्यांनी एक ऍप्लिकेशन दिलं की आमच्याकडे 30,000 लोक कामाला आहेत, त्यांना जॉब मिळवून द्या. मग आमच्या इन्व्हेस्टमेंटचं काय, बिझनेसचं काय? तर गव्हर्नमेंट हॅज मेनी थिंग्स ऑन इट्स हेड. आणि ह्याचं जे काम असतं बंद करायचं, बॅन करायचं, ते फेज वाईज होतं. आणि ते फेज वाईज होताना लोकांचा रेटा असल्याशिवाय तो कायदा पूर्ण बदलणं अवघड आहे. जसं सिगरेटचं प्रोडक्शन थांबलेलं नाहीये, लोकांचा रेटा आणखी नाहीये सिगरेट प्रोडक्शन थांबवण्याबद्दल. तर प्लास्टिकचा डायरेक्ट आपल्याला डॅमेज काय होतं तिथे मी लगेच जातो आता, की इट इज डिफिकल्ट टू बॅन प्लास्टिक. इथे येऊ, कायदे आपण करत जाऊ, त्या कायद्यामध्ये आपण सुचवत जाऊ काय करायचं ते. कदाचित असं पण करावं लागेल की हाऊसिंग सोसायटीनी वेगळं प्लास्टिक करणं केलं तर त्यांना त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये आपण त्यांना काहीतरी डिस्काउंट देणे असं पण करावं लागेल. नुसतं दंडात्मक नाही, तर आपल्याला त्यांना काहीतरी प्रलोभन त्याच्यामध्ये काहीतरी मिळेल असं करावं लागेल. त्याच्यासाठी आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ह्या म्हणजे मेगा सिटीच्या पलीकडे गेलेलं ही सिटी आहे आता. तर आपण 13 आणखी विलेजेस घेतलेत, 13-14 विलेजेस एकत्र येऊन हे 2 ट्विन सिटीज मिळून हे प्रचंड मोठं झालंय आता. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट धनंजय शेटबाळे आपण म्हटलं त्यातलं मी सांगतो. प्लास्टिक जेव्हा त्याचे नॅनो पार्टिकल्स आणि मायक्रो पार्टिकल्स उंदरांना किंवा तत्सम प्राण्यांना लॅबमध्ये दिले गेले, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले जो प्रॉब्लेम आला तो वंध्यत्वाचा आला. इट अटॅक्ड द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आणि त्यांना वंध्यत्व आलं. तर ह्याचे जे रिसर्च पेपर्स आहेत ते आपल्याला वरती आणून ते सगळ्यांपर्यंत दाखवावं लागतील. तर त्याच्यामुळे घाबरून का होईना अनेक लोकांनी घाबरून सिगरेट सोडली आणि घाबरून मुलांना म्हणतात अरे नको नको पिऊ. आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी कॅन्सर झाला होता, त्यांना किती त्रास झाला, त्यांचा किती खर्च झाला. तर प्लास्टिकची पण भीती वाटली पाहिजे. पण आता मेडिकल सायन्सकडनं प्रॉमिनंट केसेस, जसे सिगरेटचे प्रॉमिनंट केसेस दाखवतात तसे प्लास्टिकचे आणखी तेवढे पब्लिसाइज होत नाहीत. ते आपल्याला करावं लागेल. मला वाटतं फार महत्वाचा विचार तुम्ही मांडलात धनंजय शेटबाळेजी. त्यातलं माझ्या वतीने मी जे काही रिसर्च करायचं ते सुरू करतो की ह्याचे केसेस किती आहेत आणि त्यात डॉक्टर एक्झॅक्टली काय म्हणतात जगभर. दुसरं अतिशय महत्वाची गोष्ट अशी की नॅनो पार्टिकल होतात प्लास्टिकचे. आणि आपल्या शरीरामध्ये जेव्हा व्हायरस येतं किंवा कोणतेही डिझीज येते तर ती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, कारण देर इज अ ब्लड ब्रेन बॅरियर. अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही सर. ब्लड ब्रेन बॅरियर मधनं व्हायरस पण जात नाही हो मेंदूकडे. खूप जास्ती जर इन्फेक्शन झालं तरच ते ब्रेक होतं. तर ब्लड ब्रेन बॅरियर मधनं मात्र नॅनो पार्टिकल ऑफ प्लास्टिक जातात बरं का. प्लास्टिकचे नॅनो पार्टिकल आपल्या रक्तात आले तर ते ब्लड ब्रेन बॅरियर तोडून ब्रेन पर्यंत जातात, एवढा रिसर्च झालेला आहे. आणि ते जेव्हा जातात तेव्हा प्लास्टिक जेव्हा एकमेकांना घर्षण होतं, कारण एक पार्टिकल नसतो ना, अनेक पार्टिकल असतात, ते जेव्हा एकमेकांची घासतात त्याच्यावर स्टॅटिक चार्ज येतो
आणि आपल्या ब्रेनमध्ये सगळं इलेक्ट्रिक चार्जेस चालू असतात. हो, न्यूरॉन्स आर स्पार्किंग टू इच अदर विथ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये ह्याची स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ऍड होते आणि देन अल्झायमर्स वगैरे असे जे डिझीज आहेत ते कमी वयामध्ये यायला सुरू होणार. आता हे कसं घडतंय, ह्याचा रिसर्च काय, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे पब्लिसाइज केलं पाहिजे. 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. वंध्यत्व एक आहे आणि ब्लड ब्रेन बॅरियरला नॅनो पार्टिकल ऑफ प्लास्टिक मानत नाही ते ब्रेन पर्यंत पोचतं. हा, मला वाटतं आता संजय कुलकर्णींनी बोलावं. धनंजय शेठ बोला. हा, फारच खरं तर मला असं वाटतं की त्याची दाहकता खरं तर आता विनोद सरांनी सांगितली ते आपण समजावून घेऊया. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. एक तर खरोखरच आपलं अंतर्गत पर्यावरण म्हणजे आपलं शरीर बिघडतं म्हणजे अंतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि अर्थातच बाह्य पर्यावरणाला किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या प्लास्टिकनी खरं तर म्हणजे धोका पोहोचलेला आहे हे तर आता आपण आत्ताच्या विनोद सरांच्या पीपीटी मधून बघितलं. पण त्याच्या पलीकडे आपण सगळीकडेच बघतो. आपण जिथे जाऊ त्या ठिकाणी प्लास्टिकने थैमान घातलेलं आहे. कुठेही जा म्हणजे त्याला म्हणजे आता दुर्दैवाने म्हणू की त्याला कास्ट, धर्म किंवा प्रांत, प्रदेश असे कोणत्याही सीमा नाहीत. ज्या ज्या ठिकाणी संजय सरांनी सुरुवातीला सांगितलं तर जिथे जिथे माणूस पोहोचलेला आहे त्या त्या ठिकाणी दुर्दैवाने ह्या प्लास्टिकने थैमान घातलेला आहे. तर सगळ्यांनी मिळून खरं तर सजगपणे ह्या प्लास्टिकचा वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खरोखरच आता पुन्हा आणखीन आपलं पिंपरी चिंचवड शहराचं एक शिष्टमंडळ नुकतंच इंदोरला जाऊन आलं. मला खात्री आहे की सध्याचे आपले जे राजेश पाटील सर आयुक्त आहेत खरोखरच एक व्हिजनरी आयुक्त आपल्या शहराला मिळालेले आहेत आणि अर्थातच आपली टीम आहे. इकडे संजय कुलकर्णी आहेत, पर्यावरण विभागाचे प्रमुख आहेत, तसेच सगळ्याच विभागांचे चांगले प्रमुख आपल्याकडे आहेत. गरज काय आहे तर त्या व्हिजनला आपल्याला खरं तर सत्यात उतरवण्यासाठी नागरिकांची त्यामधली जे काय म्हणतो ना आपण तळमळ आणि नागरिकांचा सहभाग त्यातला गरजेचा आहे. त्यासाठी माझी अशी विनंती आहे वेस्ट सॅग्रिगेशन आपण करून द्यायला सुरुवात केली पाहिजे. जे काही वेगवेगळे आता विषय आपण हाताळतो आहे त्यातला हा अजून एक त्याचा विषय होता. म्हणजे पर्यावरण संवर्धन करायचं म्हणजे आतापर्यंत काही दिवसांपूर्वीपर्यंत किंवा काही महिन्यांपूर्वीपर्यंत, वर्षांपूर्वीपर्यंत अशी एक धारणा होती की आपण झाडं लावू म्हणजे पर्यावरण संवर्धन होईल. तर ते मला असं वाटतं की एक हिमनगाचं एक टोक आहे पर्यावरण संवर्धनाचं. बाकीचा जो भाग आहे 7/8 पोर्शन ज्याला आपण म्हणतो तो पोर्शन मधला अजून एक अत्यंत महत्वाचा भाग आज विनोद सरांनी आपल्या समोर मांडला, तो म्हणजे प्लास्टिक. ह्याच्याबरोबरच वेस्ट मॅनेजमेंट जे काय म्हणालो ओला कचरा आहे त्याचं निर्मूलन करणं, तो घरातल्या घरात कसा जिरवता येईल ह्याविषयी आपल्याला काम केलं पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे असणारे सगळी जी काही झाडं आहेत तो कव्हर चांगल्यापैकी राखणं, पॅडलिंग करणं, सायकलिंग करणं, हे सगळे विषय जे आहेत ते आपण सगळे विषय ह्या सिरीज मध्ये आपण सगळे कव्हर करणार आहोत. संजय सर, माझी तुम्हाला विनंती आहे, आत्ताचं जे काही सेशन आपण बघितलं त्याच्याशी संबंधित तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू, महापालिका आणि तुमचं पर्यावरण विभाग ह्यामध्ये कशा पद्धतीने सहभाग म्हणजे नोंदवत आहे आणि पुढे अजून त्या बाबतीमध्ये असणारे जे काही सध्याचे व्हिजन्स असतील तुमचे तर त्याविषयी सांगा. आणि त्याच्यानंतर माझी अमोलला विनंती आहे कृपया जे कोणी ह्या ठिकाणी आपले प्रेक्षक आहेत, आपले सजग नागरिक आहेत, त्यांचे जे काही प्रश्न असतील ते घ्यावे. धन्यवाद. ओव्हर टू यू संजय. निश्चितच धनंजय, थँक्यू. आणि अतिशय विनोदजी बोधनकरनी जे प्रेझेंटेशन दिलं हे अतिशय रिअलिस्टिक आहे आणि लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करणार आहे. जसं शेडबाळे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने मी सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे सिंगल यूज प्लास्टिक वर कारवाई करणं, ते नंतर जे जप्त केलेलं आहे ते मोशी कचरा डेपोला नेणं, जे ग्रॅन्युअल्स बनवलं त्यापासून फ्युएल बनवणं, इंडस्ट्रीयल वेस्ट मधनं जे प्लास्टिक निघतं ते कलेक्ट करून आणणं, त्यावर प्रक्रिया करून त्यापासून LDO बनवणं, ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. सगळ्यात महत्वाचं आम्ही असं केलंय की नदीमध्ये जे प्लास्टिक जातं म्हणजे वेस्ट जातं नाल्यामधून, जवळजवळ 27 नाले आहेत जे पवना नदीला येऊन मिळतात, लेफ्ट साईडला, राईट साईडला किंवा इंद्रायणीला. तर त्यामधून कोणतंही म्हणजे वेस्ट वॉटर तर चाललेलंच आहे बऱ्याच प्रमाणात, त्यावर काम चालू आहे, आपले तांबे साहेब पण काम करतायत. कोणतंही वेस्ट वॉटर नदीमध्ये जाऊ नये यासाठी आपण आता इंटरसेप्टर सिव्हरचं काम चालू केलेलं आहे. 30 ते 50% काम कम्प्लीट झालेलं आहे, 50% काम कम्प्लीट झालेलं आहे. यामध्ये आपण एक महत्वाचं करतोय की नाल्यामध्ये नाला नदीला मिळण्यापूर्वी 500 मीटर मध्ये जे सोयीची जागा आहे अशा ठिकाणी आपण मेकॅनिकल ऑटोमॅटिक स्क्रीन बसवतोय, जेणेकरून कोणतंही सॉलिड वेस्ट हे नदीमध्ये जाता कामा नये. तर आणि त्यानंतर जे पुढचं सिवेज वॉटर जात आहे ते सुद्धा आपण कलेक्ट करून ते डायव्हर्ट करतोय आपल्या STP किंवा पंपिंग स्टेशनला.
तर यामध्ये आपण ऑटोमॅटिक स्क्रीन बसवायचा पहिलाच प्रयोग आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत करतोय. आता त्याचं सिव्हिल वर्क बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता मेकॅनिकल स्क्रीन येऊन पडलेले आहे. फक्त हा पावसाळा संपल्यानंतर आपण ते फिक्स करणार आहे. आणि त्यानंतर जे पावसाळ्या व्यतिरिक्त 8 महिने जे नाल्यातून सांडपाणी चाललेलं असतं किंवा बाकीचं वेस्ट वॉटर चाललेलं असतं, त्यामधनं येणारं जे सॉलिड वेस्ट आहे, त्यामध्ये येणारं प्लास्टिक महत्वाचं आहे. जे विनोद सरांनी दाखवलं की पुढे जाऊन नदीचं काय होतंय आणि नदीमधले फ्लोरा फौना इकोसिस्टम कशी सगळी नाहीशी होत चालली आहे. त्यासाठी हे प्लास्टिक हे मेन रिझन आहे आणि आपण ते प्लास्टिक नाल्यामध्येच ट्रॅप करून तिथून काढण्यासाठी ऑटोमॅटिक स्क्रीन्स बसवतोय, जेणेकरून तिथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन नसणार आहे आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. हा आपण पहिल्यांदाच प्रयोग करतोय. किती सक्सेसफुल होतं माहित नाही, पण आम्ही टेक्निकली एकदम 100% प्रिकॉशन घेतोय, जेणेकरून कोणतंही प्लास्टिक हे पिंपरी चिंचवडच्या नाल्यामधनं नदीमध्ये जाता कामा नये. आणि हे निश्चितच डिसेंबर पर्यंत काम कम्प्लीट होईल असं वाटतंय. ते झाल्यानंतर आपण तो एक चांगला उपक्रम आणि चांगल्याला दाखवण्यासाठी आणि यातनंच आपण शिकणार आहे. आणि याच पद्धतीने हे सगळं प्लास्टिक आम्ही नेऊन मोशीमध्ये ते करतोच आहे सगळ्या गोष्टी. मला परत एकदा विनोद बोधनकरांचं आभार मानायचे आहेत की यांनी अतिशय चांगलं प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि हा किती महत्वाचा विषय आहे तो त्यांनी सांगितला. म्हणजे 25% ऑक्सिजन हा पृथ्वीवरची ग्रीनरी देतो माझ्या माहितीप्रमाणे, 75% ऑक्सिजन हा महासागर देतो. महासागरातला जो ऑक्सिजन महासागरामुळे जो मिळतोय तो आपण नाहीसा करत चाललोय आणि आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारायचा जो प्रयत्न चालू आहे किंवा आपण जे सगळं करतोय ते आपल्याला कळत नाहीये की आपण काय करतोय. तर ह्यासाठीचं जे अवेअरनेस विनोद सरांनी जे प्रेझेंटेशन मध्ये केलं त्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण विभाग, स्मार्ट सारथी आणि सर्व पिंपरी चिंचवड मधील पर्यावरण प्रेमी शेडबाळे सरांचं सावरकर मंडळ आहे, देवराई आहे, अशा बऱ्याच संस्था आहेत. शेडबाळे सरांना अटॅच झालेल्या भरपूर NGOs आहेत ज्या यावर काम करतायत. या सर्वांमार्फत मी विनोद बोधनकरांचे आभार मानतो. अतिशय चांगला कार्यक्रम अमोल देशपांडेंनी ऑर्गनाईज केला. आता अमोलला मला एकच विनंती आहे की आता जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यापैकी कुणी काही क्रिटिकल क्वेश्चन्स विचारले असतील किंवा या संदर्भात काही क्वेश्चन्स आले असतील चॅट बॉक्स मध्ये, तर यावर काय आपल्याला उत्तर अपेक्षित असेल तर आपण विनोद सरांकडून घेऊया. संजय, फारच उपयुक्त गोष्टी खरं तर सांगितल्या. अत्यंत महत्वाची जी काही पावलं आहेत, काही योजना आपल्या महापालिकेच्या आहेत, ह्या लोकांपर्यंत आपल्या जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक थोडासा वेगळा विषय आहे. सगळ्या नागरिकांना खरं तर जे कोणी पाहतायत किंवा इथून पुढे पण हे रेकॉर्डिंग जे कोणी लोक पाहतील उद्यापासून, तर त्यांना माझी विनंती आहे, आपल्या बऱ्याच अडीअडचणींसाठी आपण आपल्या नगरसेवकांकडे जातो आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून त्या सोडवल्या जातात. नक्की सोडवल्या गेल्याच पाहिजेत. माझी खरं तर सगळ्याच नागरिकांना विनंती आहे, म्हणजे मी स्वतःही नागरिक आहे आणि मीही हे करू इच्छितो आणि बाकी सगळ्यांना ही विनंती करू इच्छितो की पुढच्या सेशन पासून आपण आपल्या भागातले जे कोणी नगरसेवक आहेत ज्यांच्याशी आपण संपर्क करतो त्यांना आपण ह्या सेशन मध्ये बोलवावं, त्यांच्यापर्यंत आपण ह्या गोष्टी सगळ्या पोहोचवाव्यात आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा खरं तर आपण सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांना हे समजलं पाहिजे ह्या पर्यावरणाचं महत्व. कारण शुद्ध हवा, शुद्ध पाणी, म्हणजे ज्याला प्युअर वॉटर म्हणतो, क्लीन एअर म्हणतो, आणि अर्थातच चांगलं सात्विक खाणं, ह्या गोष्टी जर का नसतील तर आपल्या अस्तित्वावरच, आपल्या जीवनावरच गदा येईल. तर ते महत्व आपल्या नगरसेवकांना समजल्यानंतर मला खात्री आहे बाकीच्या गोष्टी आपल्या किंवा महापालिकेने जे काही ठरवल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं सोपं होईल. अमोल, आता माझी तुला विनंती आहे, लोकांचे, नागरिकांचे काही प्रश्न असतील तर ते घ्यायला हरकत नाही. जरूर. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मला त्यातला एक महत्वाचा पार्ट जो आवडला तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आज काय म्हणतात की गोष्ट समजवण्यासाठी नुसतंच प्लेन टेक्स्ट पेक्षा त्याला एक स्टॅटिस्टिक्सची जोड असेल तर एक त्याचं एक इम्पॉर्टन्स आणि हे सगळं कळायला मदत होते. आणि सरांचा अजून एक पॉइंट मला आवडला की त्यांनी शाळेतले विद्यार्थी आणि युथ यांना केंद्रभागी ठेवून हे सगळी मोहीम चालवली आहे. म्हणजे आजकाल तुम्ही बघाल तर सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणजे अगदी मर्सिडीज गाडी का असे ना, ऑडी गाडी का असे ना, त्यामध्ये लहान मुलगा हा नेहमीच असतो
आणि थोडक्यात तो लहान मुलगा हा त्याच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करत असतो की गाडी कुठली घ्यावी. तर माझ्या मते सगळ्या गोष्टीची सुरुवात करताना लहान मुलांना ते पटवून दिलं तर त्याचं इम्पॉर्टन्स ते चांगल्या प्रकारे पॅरेंट्सला सांगू शकतात. सो नक्कीच सो धनंजय सरांनी म्हणलं तसं लोकप्रतिनिधी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, आपण ही जी सिरीज करत आहोत याचं सगळ्याचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत. त्याची एक प्रॉपर प्लेलिस्ट करून आपण ही सगळ्यांना देणार आहे, प्रिन्सिपलच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांना देणार आहे. हे सांगायला आनंद वाटेल, ही आपल्या त्या सिरीज मधला हा 5वा वेबिनार आहे. ह्याच्या आधी आपण पर्यावरण दिनाच्या दिवशी बोधनकर सरांचं ऐकलं, नंतर महासागर दिनाच्या दिवशी, म्हणजे त्यावेळेस आम्हाला खरं तर महासागर कळला. आज विनोद सरांनी अजून त्याचं रूप उलगडून दाखवलं, पण पिंपरी चिंचवडकरांना पण महासागर किती महत्वाचा आहे हे आम्हाला कळलं. धनंजय सरांनी 3रा पार्ट घेतला ज्यात आम्हाला नेटिव्ह प्लांटेशन बद्दल कळलं, आणि मागच्या शनिवारी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग वर सर आम्ही हे केलं. आणि हा प्लास्टिक आजचा तर खूपच महत्वाचा टॉपिक, आणि ह्याच्या पुढे पण असे टॉपिक चालू राहणार आहेत. सर आपल्याला हे जे सेशन आहे आता आपलं फेसबुक वर लाईव्ह जात आहे. बरेच जण पिंपरी चिंचवडकर या सेशनला बघतायत, आणि मी क्विकली काही कमेंट्स आहेत ते सगळ्या दर्शकांसाठी सांगतो. किशोर जाधव, मोस्टली सगळे फीडबॅक आहेत, क्वेश्चन दिसत नाहीयेत, पण लोक खूप चांगला रिस्पॉन्स आहे की वंडरफुल डेलिब्रेशन किशोर म्हणतायत. सुरेश गुले म्हणतायत की थँक्यू व्हेरी मच, इम्प्रेसिव्ह लेक्चर आहे. विनायक पाटील त्यांनी आपलं हे सेशन बघून सांगितलं की हो आमची सोसायटी करते, बहुतेक ते सेक्टर 16 मध्ये आहेत आणि 2 वर्षापासून तुमच्या सागर मित्र अभियानाशी जोडलेले आहेत, आणि त्यांचं एक आव्हान आहे की हे करणं खूप सोपं आहे, फक्त माइंडसेट चेंज केलं पाहिजे. ग्रेट. नंतर भास्कर गोखले आहेत, हे रावेत मधनं आहेत, आणि त्यांनी ते सांगतायत की मी 10 वर्ष हे काम करतोय एकही सुट्टी न घेता, आणि त्यांनी काहीतरी एक मिशन नया रावेत असं एक सुरू केलं, आणि ते त्यांच्या परिसरामध्ये याच्यावर बरंच प्रबोधन करतायत. चांगलं काम करताय भास्करजी. खूप सारे पुराणिक सर आहेत, मनीष मस्के आहेत, धनराज पाटील आहेत, ते आता आपलं सेशन बघतायत आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी हे रिस्पॉन्स दिलेला आहे. क्वेश्चन असे दिसत नाही, याचाच अर्थ विनोद सरांनी सगळे टॉपिक आणि सगळे मुद्दे क्लिअर केलेत. येस सर. विनोद कन्क्लुडिंग मध्ये 1-2 गोष्टी बोलतो. मला वाटतं प्रेझेंटेशन तसं वेळेत आटोपता आलं म्हणून वेळ मिळाला आपल्याला. एक चित्र मला दाखवायचं आहे आणखी. दिस इज 2020चं हे कलेक्शन आहे, विलेजेस, सोसायटीज, स्कूल्स, शॉप अँड मॉल. तुम्हाला शाळेचं कलेक्शन 3 टन, 4 टन दिसेल, आणि मग 0 एकदम. कोविड आलं तेव्हा मागच्या वर्षी, आणि मग त्यानंतर शाळेचं बंदच आहे. हो, कुठेतरी 100 आणि 100 किलो मिळते. पण आपल्याला विलेजेस, सोसायटी, शॉप्स आणि मॉल्स बनणं चालू आहे. हे ई वेस्ट बरोबर आपलं मिळून 101 टन मागच्या वर्षी आलं, आणि आताच्या 6 महिन्यामध्ये आता बघा हे 62 टन झालेलं आहे. म्हणून तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स म्हटलात हे आपण मेंटेन करतोय, ही एक गोष्ट. आणि हाऊसिंग सोसायटी मधले हे असं ई वेस्ट पण घ्यायला सुरू केले आपण, आणि हा स्प्रे करतोय ते तुम्हाला दिसतंय. म्हणजे हे सगळे पॅन्डेमिकच्या वेळेसचे सगळे आहेत, हे असं यायला लागतं. हे मला जस्ट दाखवायचं होतं. आणि दुसरी एक गोष्ट बोलायची होती, अतिशय महत्वाची आहे, शेटबाळे सर आणि कुलकर्णी सर. एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक ओंकार नावाचा मुलगा आहे, आणि 8वी मध्ये तो जॉईन झाला, आणि 8वी, 9वी, 10वी मध्ये त्यांनी असं प्लास्टिक आणलं, आणि 11वी, 12वी मध्ये तो आमचे पोस्टर्स घेऊन गेला, आपले सागर मित्राचे आपले पोस्टर्स घेऊन गेला, आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रिन्सिपल्सला तो भेटला, आणि 11वी, 12वी मध्ये त्यांनी 9 शाळा आणि 9,000 विद्यार्थी आणून दिले. म्हणजे 2 हातांनी तो प्लास्टिक आणायचा. आता 9,000 विद्यार्थी म्हणजे 18,000 हात केले हो, आणि आणखी 11वी, 12वीतच होता तो. आणखी 2 लेयर्स आहेत त्याच्या लिडरशिपला. मग तो जेव्हा कॉलेजमध्ये गेला, 12वी मध्ये खूप अभ्यास केला पर्यावरणासाठी, आणि एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग साठी KIT मध्ये ओपन सीट घेतली त्यांनी. तर कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी आता 4थं वर्ष त्याचं कम्प्लीट झालंय. ही इज अ एन्व्हायरमेंट इंजिनियर नाव. बट इन दॅट टाइम ही मेट आफ्टर 2 years ऑफ स्टडिंग, 3rd year ही मेट कलशेट्टी सर, जे तिथे कमिशनर होते. आणि त्यांनी हट्ट केला की जसं शाळेमध्ये होतं तसं पुण्यामध्ये होतंय, पिंपरी चिंचवडमध्ये होतंय, आपण कोल्हापूरमध्ये करा. आणि मग मी गेलो कोल्हापूरला, आणि तिथे 17 शाळा सुरू झाल्या हो ह्या मुलामुळे. आणि 17 शाळा सुरू होण्यासाठी 400 प्रिन्सिपल्स त्यांनी बोलवले. म्हणजे हा मुलगा बॅगेतलं प्लास्टिक आणत होता,
मग शाळेमध्ये विद्यार्थी आणायला लागला, मग एका शहरातल्या शाळा आणून दिल्या. आज तो इंटरनॅशनल लेवलवरती 35,000 युवक आहेत जे अशोका इंटरनॅशनल यंग चेंज मेकर्स मध्ये त्यांचं नाव लागतं. तर आपला हा सागर मित्र आता अशोका चेंज मेकर झालेला आहे. सो नाव ही इज ब्रिंगिंग दिस नॉलेज. आम्ही जात नाही तिथे. ही इज ब्रिंगिंग दिस नॉलेज टू 35,000 यंग अशोका चेंज मेकर्स, कारण त्यांचा फोरम आहे ना मोठं. तर अशा प्रकारे आम्ही जेव्हा ह्या इश्यूकडे पाहतो, तो प्लास्टिकचा कार्यक्रम घेऊन आपण यंग लीडर्स बनवतोय. यंग एज मध्ये ते मोठ्या जबाबदाऱ्या घेत आहेत, कारण रेप्लिकेबल प्रोग्राम आहे, एवढं मला म्हणायचं होतं. हा इझिली रेप्लिकेबल प्रोग्राम आहे, कुठेही करता येतो. असे खूप सागर मित्र वाढले पाहिजेत. सागर मित्र असे खूप वाढले पाहिजेत आणि निश्चितच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे वाढायला पाहिजे. आणि अगदी समर्पक नाव आहे प्लास्टिकसाठी, सागर मित्र. म्हणजे प्लास्टिकमुळे आणि सागरचा काय कनेक्शन आहे लोकांना माहित नाही, परंतु हे जोपर्यंत प्रेझेंटेशन बघणार नाही तोपर्यंत कळणार नाही. माझी अमोलला विनंती आहे, विनोद सरांचं जे प्रेझेंटेशन आहे ते फक्त प्रेझेंटेशन आपल्या सोशल मीडियावर किंवा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे मग सागर मित्राचं महत्व कळेल आणि प्लास्टिक आपण जे रोज हँडल करतो आणि त्याचा आणि सागराचा काय प्रश्न आहे ना आपल्या लाईफचा काय प्रश्न आहे इथपर्यंत लोकांना कळेल. तर ते शॉर्ट प्रेझेंटेशन आपल्याला कसं व्हायरल करता येईल ते बघायचं थोडं. नक्की सर, नक्की. मला एक 2 प्रश्न होते. विनोद सर, एक 2 गोष्टी फक्त क्विकली. भाऊ काडदरे सर सागर म्हणजे काय म्हणू आपण, सागरी किनारे वाचवण्यासाठी आपला अरेबियन कोस्टवर काम करतात. निसर्ग मित्र त्यांची संस्था आहे. आणि मला क्विकली तुम्हाला असं विचारायचं की त्यांच्याकडून अशी एक म्हणजे विचारणा होती आणि बऱ्याच ठिकाणाहून असते, तर आपल्याला त्यांना बेलिंग प्रेस देता येईल का? बेलिंग प्रेस कोण बनवतं, साधारणतः त्याची किंमत काय असेल, की ज्यावेळी ते बेलिंगच्या फॉर्म मध्ये असे ब्रिक्स बनवून जर का आपण ठेवू शकलो तर कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं कलेक्शन करून ठेवता येईल. मावळ भागामध्ये आत्ताचे जे आमदार आहेत त्यांची अत्यंतिक इच्छा आहे, तर जर त्या मावळामध्ये काही काम आम्ही सुरू केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये खरं तर दुर्दैवाने ही समस्या अशी आहे की त्याला लोक जाळून टाकतात, त्यांच्याकडे समस्येला ह्या उत्तर नाहीये, त्यांच्याकडे ते ऑर्गनायझर नसल्यामुळे. तर त्या ठिकाणी आपल्याला पोहोचण्यासाठी काय करता येईल? आणि मला भरपूर खरं तर अशा चौकशा, इन्क्वायरीज ज्याला आपण म्हणून येतात की आमच्याकडे कोणी हे करेल का? म्हणजे आता विदर्भातून येतात, मराठवाड्यातून येतात, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधून येतात, तर आपल्याला ह्याचं काही सोल्युशन देता येईल का? म्हणजे आता कोल्हापूर सांगली भागामध्ये माझे बरेचसे मित्र आहेत, कारण मी मूळचा तिकडचा आहे, तर त्याला काही उत्तर देता येईल का? आणि बेलिंग प्रेसची व्यवस्था करून आपल्याला मावळ भागामध्ये आणि समुद्रकिनारी कोकणामध्ये काही करता येईल का? हो, त्याला लगेच उत्तर देतो मी की हाताचं बेलिंग प्रेस पण मिळतं कमी खर्चाचं, त्यांचे मी नंबर तुम्हाला पाठवतो. आणि हायड्रॉलिक बेलिंग प्रेस पण आपल्या क्लीन गार्बेज मॅनेजमेंट जे आपलं प्लास्टिक घेतात त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबरोबर चौकशी केली की ते सांगतील कुठनं त्यांनी घेतले. ते हायड्रॉलिक प्रेस आहे जे आपोआपच त्याला बाइंडिंग पण करून टाकतं त्या बेलला, आणि 6 ट्रकचा माल एका ट्रकमध्ये जातो. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की त्याचं स्पेस पण 1/6 होते आणि ट्रान्सपोर्टची किंमत 1/6 ने कमी होते हो डिझेलची. तर हे मी तुम्हाला डिटेल्स देतो, सगळे डिटेल्स प्लीज सर मला. दुसरं तुम्ही म्हटलं ते महत्वाचं आहे, आपल्याला वेळ थोडा आहे म्हणून मी बोलतो. आपण सांगरुण गावामध्ये ग्रामीण भागात सुरू केलं, 250 उंबरठ्यांचं गाव, आणि त्यांना आपण 2 वेळा महिला बचत गटाच्या थ्रू ग्रामीण भागामध्ये जास्ती चांगलं काम होतं असा आमचा अनुभव आहे. 8 गावांमध्ये आपण काम केलंय आणि सांगरुणमध्ये असं झालं की 250 घरातनं प्लास्टिक यायला लागलं. तिथे जे 7 किराणा दुकान आहेत त्यांनी बघितलं की गावाची स्वच्छता पण त्यांनी सुरू केली. एकदा ते घरातलं प्लास्टिक द्यायला लागले तेव्हा गावाची स्वच्छता सुरू झाली, आणि गावाच्या स्वच्छतेत त्यांना दिसलं गुटखाचे पीसेस जास्ती भेटतायत. तर मी ते पत्र तुम्हाला पाठवीन की 7 किराणा दुकानदारांनी लिहून पत्र केले तयार की आम्ही आतापासून गुटखा विकणार नाही कारण त्याचं प्लास्टिक आहे म्हणून, आणि आमच्या 7 पैकी एक जरी सापडला गुटखा विकताना तर आम्ही सगळे मिळून 1 लाख रुपये दंड देऊ असं त्यांनी स्वमोटो, कोणी सुचवलं नाही, स्वतःहून दिलंय, कारण त्यांनी बघितलं अख्खं गाव त्या साफसफाईमध्ये लागलं. आणखी एक सांगतो, त्या गावामध्ये अशी गोष्ट घडली जी जगात कुठे नाहीये, म्हणून मी थोडा वेळ घेतोय. तिथली जी महिला आहे, युजली महिला करतात हे काम, पण तिथली जी फॅमिली आहे ते प्लास्टिक जमा केल्यानंतर अशी बॅग व्हायची, त्याचं दर महिन्यामध्ये त्यांनी स्वतःच्या प्लास्टिकचं वजन मेंटेन केलेलं आहे, 700 ग्रॅम, 1 किलो. मग कळतं की दिवाळीच्या वेळेस प्लास्टिक वाढतं का, सणावारांमध्ये कमी होतं का, आणि हे 2 वर्षाचा रेकॉर्ड ठेवला की मग कळतं की आम्ही 1 किलो करायचो पण आता आम्ही 500 ग्रॅमच प्लास्टिक कचरा करतो. इमॅजिन दिस. आपल्या सुशिक्षित हाऊसिंग सोसायटीज मध्ये आणखी ही अवेअरनेस नाही. तिथल्या महिला बचत गटांनी हे ठरवलं, इलेक्ट्रॉनिक ते हे असतात वेइंग मशीन्स आणले
आणि त्या गावाला आपल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट लेवलनी त्यांना स्मार्ट विलेज म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. आणि आता लेटेस्ट एक आणखी सांगणं जरुरी आहे. नसरापूर गाव आहे बघा आपल्या इथे, सातारा राजगडच्या रस्त्यावर. हा, उजवीकडे नसरापूर, आत गेलं की नसरापूर आहे. तिथे हिरवेकर हे तिथले सरपंच होते आणि अभय निकम हे तिथले ग्रामसेवक, ह्यांच्याशी भेटलो आम्ही. आणि तिथे भेटल्यानंतर ते म्हटले की ठीक आहे, आम्ही लोकांना गोळा करतो. आम्ही म्हटलं नाही, तुम्ही दोघंच बसा आणि आपण 3 तास बोलूयात. आणि त्यांना हे सगळं ना प्रायव्हेटली खूप प्लॅनिंग करेपर्यंत ते दाखवलं. तर त्यांनी ते म्हटले 1 महिन्यानंतर या, आपण जास्ती घेऊ, हे फार महत्वाचं आहे म्हणून सांगते. जेव्हा आम्ही गेलो तिथे, मी आणि पराडकर सर होतो, तर आम्ही जेव्हा बसलो नसरापूरच्या तिथे ग्रामपंचायतमध्ये, तर ते तिथे 11 मेंबर्स आहेत. आणि ते 11 मेंबर जेव्हा आले, त्यांनी प्रत्येकाने आपापली बॅग आणली, घरातलं प्लास्टिक जमा केलेली, सरपंचांनी पण. आणि त्यांचा नियम होता की हे तुम्ही तुमचं नाही केलं तर एंट्री नाहीये मीटिंगला. जस्ट इमॅजिन दिस. आणि गावकऱ्यांना सांगणं ही दुसरी गोष्ट ना, आधी टॉप लेवलचा माणूस करतोय, मग गावकऱ्यांना सांगणं फार सोपं जातं. आणि त्यांनी एक टेबलवरती मग त्यांचं महिन्याचं कलेक्शन ठेवायचे. तिथे 7-12साठी आला माणूस का कशासाठी आला तरी त्याला ते दाखवायचे. पुढच्या महिन्यापासून तुम्ही ग्रामपंचायत ऑफिसला आणून प्लास्टिक द्यायचे. म्हणजे ते कशासाठी, बर्थची नोंदणी, डेथची नोंदणी, कशासाठी जरी आले तरी प्लास्टिकचा विषय मांडायचे. म्हणून वर्ण खाली जेव्हा होतं ना, तेव्हा हे खूप पॉवरफुल असतं. आता बघा, नसरापूरच्या 4 शाळा झालेल्या आहेत आणि पॅन्डेमिकमुळे थांबले, ते आता सुरू होईल परत. हे महत्वाच्या गोष्टी होत्या म्हणून सांगितल्या. तसे हे मॉडेल्स आहेत बरं का ग्रामीण भागातले. आपण वर्क करूयात एकत्र, शेटबळे सर, आपण जबरदस्त काम करू शकतो याच्यामध्ये. अमोल सर, तुम्हाला शब्द देतो. मी एवढंच सांगतो, मी तुम्हाला शब्द देतो आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला त्याचा फायदा होईल. मावळमध्ये हे अभियान जोरात राबवण्यासाठी मी पुढाकार घेईन. धन्यवाद. वंडरफुल. अमोल सर, माझी एक रिक्वेस्ट आहे की आपण C&D वेस्टला किंवा बाकीच्याला कसा टोल फ्री नंबर केलेला आहे, तसं जर आपण एक टोल फ्री नंबर क्रिएट केला तर आपण हा प्लास्टिकसाठी, ज्यांच्याकडे प्लास्टिक जमा झालेला आहे त्यांनी त्या टोल फ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि आपले यंत्रणा जाऊन ते कलेक्ट करेल. अशा पद्धतीची यंत्रणा आपण पिंपरी चिंचवडमध्ये तर निश्चितच चालू करू शकतो, जेणेकरून लोकांना हा प्रॉब्लेम नाही येणार, सोसायटीला हा प्रॉब्लेम नाही येणार की हे प्लास्टिक मी देऊ कुठे. तर ही आपण टोल फ्री नंबरचं एक लगेच इम्प्लिमेंट करूया. अमोल. बरोबर सर. एक ऍड करतो की दर आठवड्याला समजा फ्रायडे मॉर्निंग असं काहीतरी ठरलं, तर ॲज नॉलेज पार्टनर सागर मित्र इज रेडी टू बी देअर फॉर 45 minutes to 1 hour ऑनलाईन. तर अगदी म्हणजे एव्हरी वीक फॉर दॅट 1 hour. मग प्लास्टिक संबंधी अर्धा तास प्रश्न उत्तर होईल आणि पहिल्या अर्धा तासामध्ये हे सांगितलं जाईल. तर मग जे माणसं जमा करतात ना, त्यांना ह्याचे जमा करायचे नियम कळले पाहिजेत, नाही तर ते ओला कचरा वगैरे देतील त्याच्याबरोबर. सो वी आर रेडी टू हॅव अ काइंड ऑफ एव्हरी वीक आवर प्रेझन्स. वी डोंट चार्ज एनिथिंग, वी डू दिस फॉर सोसायटी. तर आम्ही 1 तास द्यायला तयार आहोत. ते फक्त तारीख आपल्याला ठरवावं लागेल किंवा 15 दिवसातनं एकदा. मग आपण सगळ्यांना नोटीस पाठवू शकतो की लाईक क्लॉकवर्क महिन्यातनं ह्या तारखेला आणि ह्या तारखेला ही लोक असतात, तर तुम्ही तिथे या. आणि लाईव्ह जेव्हा बोलणं होतं ना, तेव्हा त्याचा फरक असतो. आपण मूवीज दाखवूयात नक्की, पण लाईव्ह आपलं जसं हेल्पलाईन सारखीच होते ती, पण ऑडिओ झूम हेल्पलाईन बनते ती. तर वी आर रेडी. यू टेल अस वेदर once a month, once in 15 days, whatever. We are ready to be there in a live training program. नक्कीच सर. आणि आता जे काही डिस्कस झालेत आणि त्यातनं काही सोल्युशन आपल्याला मिळाले, म्हणजे खरं तर हा एक अवेअरनेस सेशन म्हणून आपण सुरू केला, पण त्याचा जेव्हा एंड होतं तेव्हा आपल्याला बरेच काही ऍक्शन आयटम्स पुढच्यासाठी मिळालेत. आपण याच्यावर नक्कीच एक मीटिंग करूयात आणि या सगळ्या गोष्टी ठरवूयात. आणि मला सांगायला आवडेल, जसं तुम्ही हे सांगितलं की ह्याच्यावर अजून म्हणजे हा विषय 1 तासातला होणारातला नाहीये, त्याच्यामध्ये बरंच मार्गदर्शन पण गरजेचं आहे. त्यामुळे आपण हे कंटिन्युटी मध्ये ठेवूयात. आणि मला सांगायला आवडेल, PCMC स्मार्ट सारथी हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे, हा 1 सिटी 1 ऍप आहे. जवळपास 1,30,000 लोकांपर्यंत हे ऍप आहे आणि ह्याचा एक सोशल मीडिया पण आता एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म म्हणून समोर येत आहे. तर नक्कीच आपण तंत्रज्ञानाची याला जोड देऊयात आणि तुम्ही त्याच्यामध्ये पण आम्हाला गाईड करा की कसं तंत्रज्ञान, जसं तुम्ही आता सांगितलं की लहान मुलांना पशु पक्ष्यांचा जीव वाचवायचा आहे किंवा प्लास्टिक किती हार्मफुल आहे ह्याच्यामुळे ते उद्युक्त येतात, तसं आपण त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊयात, त्याला थोडस गेमिफिकेशनची जोड देऊयात. म्हणजे एंटरटेनमेंट हा विषय कसा करायचा आणि मग
म्हणजे करमणुकीतून नॉलेज कसं द्यायचं असा हा विषय आपण त्याच्याकडे घेऊयात. मला वाटतं याच्यामुळे खरंच फरक पडेल. एक कम्प्लीट करण्यासाठी माझ्याकडनं शेवटची गोष्ट आजची माझ्याकडनं, की आपण जेव्हा ते वीकली जेव्हा घेतो किंवा दर 15 दिवसांनी घेतो, तेव्हा तिथे काही आम्हीच येतो असं नाहीये. तिथे ओझरडे मॅडम येतील, तिथे एखाद्या प्रिन्सिपलला बोलवू, आणि तिथे यंग लोक जे असतील किंवा काही 1-2 ऑफिसर्स ट्रेन होतील आपले, किंवा शेडबाळे सर म्हणतील की हा एनजीओचा हा यंगस्टर खूप मस्त आहे रे, तर त्याला आपण ट्रेन करू. आपण ते हेल्पलाईन रोटेशनवरती ठेवता येते. आपल्याकडे माणसं खूप आहेत की हा जे शिकवणारे लोक आहेत ते ट्रेन होतील. हो, यंगस्टर्स वॉन्ट टू स्पीक, आणि यंग लोक जर बोलायला लागले, शाळेतली मुलं जर बोलायला लागली की काय सागर मित्र आहे, तर देयर इज नथिंग लाईक इट. तुम्हाला 1 तास 10 मिनिटं झालेली आहेत. माझी विनंती आहे तुला की क्लोज करायला. हो चालेल चालेल. मी आता शेवटच्या पार्ट मध्ये आलेलो आहे आणि आभार प्रदर्शन सगळ्यांचं करत आहे. निश्चितच हा जो सेशन आहे हा आपला पर्यावरण सिरीजचा जो आपण 5 जून पासून सुरू केलाय त्याचा एक 5वा भाग होता. याच्या पुढेही आपण नदी असेल की अजून विषय घेणार आहे, त्यामुळे दर शनिवारी आपण हा याच्यासाठी वेळ ठेवला आहे. मला निश्चित हा वेळ ठेवण्यामागे पण असं आहे की लोक संध्याकाळी निवांत असतात आणि ते थोडासा वेळ देऊ शकतात, आणि ह्याच्यातनं कुठेतरी आपला अवेअरनेस आणि नॉलेज बिल्टअप होणं, व्हॅल्यू ऍडिशन होणं हा या सगळ्या उपक्रमाचा हेतू आहे. आज विनोदजी आपल्या सेशनला आले, म्हणजे त्यांचं बरंच काम आहे, आणि जसं आता ते म्हणले की नॉट जस्ट पुणे आणि पिंपरी चिंचवड, ते राज्यभर काम करतात, नव्हे ते इंटरनॅशनल लेवलला पण गेलेले आहेत. असे वक्ते आणि इतक्या छान पद्धतीने सगळ्या क्लिष्ट विषय सुद्धा असेल किंवा त्याचे काही आकडेवारी जी क्लिष्ट आहे ती एकदम सोप्या पद्धतीने सरांनी सांगितलं. तर आज मला खरंच म्हणजे ह्याच्यातनं एक पिंपरी चिंचवडकरांसाठी एक मोठा एक असेट आहे की या व्हॅल्यूचा आपण पुढे कसा भविष्यात उपयोग करणार आहोत याच्यासाठी. तर मी सरांचं निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग, स्मार्ट सारथी म्हणजे स्मार्ट सिटीचा हा एक इनिशिएटिव्ह आहे, या सगळ्यांतर्फे मी सरांचं आभार मानतो. संजय कुलकर्णी सरांनी या कार्यक्रमासाठी विशेष वेळ देऊन किंवा काही गोष्टी ज्या काही विनोद सरांनी आज सजेस्ट केल्या आणि त्याच्यावर पीसीएमसी कसं लगेच ऍक्ट करेल, म्हणजे या महापालिकेला प्रोएक्टिव्ह महापालिका त्यासाठीच म्हणलं जातं की बऱ्याच गोष्टींमध्ये इथे त्वरित अंमलबजावणी केली जाते चांगल्या गोष्टीसाठी, आणि एक एनजीओ नेटवर्क ह्याला धरून काम करणारी महापालिका असं म्हणून पण बघितलं जातं. आणि संजय सर याचं सगळ्यांचं नेतृत्व करतात. असे बरेच ऑफिसर आपल्या पालिकेमध्ये आहे, हे शहराचं एक भूषण आहे. आणि मी त्यामुळे संजय सरांचा आभार आणि धनंजय सरांचा आभार. धनंजय सर हे एक दुवा आहेत, ते स्वतः पर्यावरण अभ्यासक आहेत, स्मार्ट सिटीचे सल्लागार आहेत, बऱ्याच संस्थांशी निगडित आहेत, पालिकेशी सगळे निगडित आहेत, आणि आज त्यांनी पण बऱ्याच गोष्टी आपल्याला या ह्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी सगळ्या जे काही आज वक्ते होते, आयोजक होते आणि सूत्रसंचालक यांचं पुन्हा एकदा आभार करतो, आणि माझ्या टीमचं ज्यांनी आज सगळे कोऑर्डिनेशन केलं त्या टीमचं पण आभार. थँक्यू. आपण इथं थांबूया. थँक्यू.